नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शारदा अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी अक्षय ढाकणे. मी आज तुम्हाला राज्याच्या मुख्य परीक्षेसंदर्भात काही मार्गदर्शन करण्यासाठी येथे आलेलो आहे. शारदा अकॅडमीतर्फे जी डिसेंबरमध्ये होणारी 2020 ची राज्याच्या मुख्य परीक्षा आहे, याच्या संदर्भात वेगवेगळे गायडिंग सेशन्स याच्यामध्ये होणार आहेत. याच्यामध्ये मुख्य परीक्षेमधील जे महत्त्वाचे विषय आहेत, की जसे की मराठी, इंग्लिश आणि GS 1, 2, 3, 4 याच्या संदर्भात मुलांची नक्की स्ट्रॅटेजी आणि अप्रोच कसा असला पाहिजे, जेणेकरून त्यांचे जास्तीत जास्त मार्क्स त्याच्यामध्ये कसे वाढतील, याच्या संदर्भात वेगवेगळे टॉपर्स तुम्हाला इथून नक्कीच याच्यामध्ये चांगल्या प्रकारे गाईड करणार आहेत. या गायडिंग सिरीज मधलं पहिलं सेशन म्हणजे GS 1 बद्दलचं ते मी आज घेणार आहे. मी माझी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ओळख करून देतो. मी अक्षय ढाकणे. माझी राज्यसेवा 2000 मुख्य परीक्षेमध्ये तहसीलदार या पदी गेल्या वर्षीच्या निकालामध्ये निवड झाली आहे. मी CUP कॉलेजमधून 2016 साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर 1 वर्ष मी प्रायव्हेटमध्ये जॉब केला आणि त्यानंतर मी पूर्ण या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. पहिल्या अटेम्प्टमध्ये मी मुख्य परीक्षेपर्यंत गेलो होतो, पण दुर्दैवाने माझं सिलेक्शन झालं नाही. आणि 2019 मधील माझ्या अटेम्प्टमध्ये मी पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू क्रॅक करून तहसीलदार ओपन कॅटेगरीमधून ही पद मला मिळालेलं आहे. तर माझ्या प्रिपरेशनमध्ये मला जे काही अनुभव आले, की ज्या मी चुका केल्या असतील आणि बाकी इतर टॉपर्सशी माझ्या मित्रांशी बोलून मला जे काही अनुभव आले ते मी तुमच्याशी याच्यामधून शेअर करणार आहे. तर राज्याच्या मुख्य परीक्षा ही तुमच्या एकूणच सिलेक्शन मधला खूप महत्वाचा पट्टा आहे. जसं की 800 मार्काचा मेन्सचा सिलेबस आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू, 900 पैकी जी तुमची मेरिट लिस्ट याच्यामध्ये लागणार आहे, याच्यामध्ये मेन्स परीक्षेचं वेटेज नक्की खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे मेन्स मधील सगळे विषय तुम्ही तितक्याच सिरियसली घेतला पाहिजे. साधारणतः 75 ते 80 दिवसाचा टाइम टेबल आहे, त्याचं नीट प्रकारे तुम्ही नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. खूप सारे विद्यार्थी फक्त वेगळी अभ्यास करतात आणि त्याच्यानुसार मग त्यांचे सिलेक्शन चान्सेस कमी होऊन जातात. आता तुम्ही जर बघितलं की इंटरव्ह्यूला साधारण 200 जागांसाठी 600 ते 700 मुलांना याच्यामध्ये बोलवण्यात येतील आणि 1/3 रेशोनुसार 200 अंतिम सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे मेन्स मध्ये तुम्हाला खूप जास्त कट थ्रोट कॉम्पिटिशन याच्यामध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही एक काळजी घेतली पाहिजे की मेन्स मध्ये प्रत्येक सिलेबसला चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या प्रकारे मार्क्स मध्ये तुम्ही पाडले तर तुमचं नक्की सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी याच्यामध्ये वाढणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, जनरल मेन्सच्या सिलेबस बद्दल तुम्ही एक लक्षात ठेवली पाहिजे की मेन्सचा सिलेबस खूप जास्त डीप आणि डेप्थ मध्ये तुम्ही आता आयोगाने जो मागच्या वर्षी डिक्लेअर केलेला आहे तो जर पाहिला तर तुम्हाला कळेल की खूप सारं डेप्थ मध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे आणि तुम्ही जर पॉईंट वाईज नॅरो तुमचा अभ्यास केला तरच तुमचे सिलेक्शनचे चान्स याच्यामध्ये वाढणार आहे. प्रीमचा सिलेबस फक्त जनरल असतो की मॉडर्न इंडिया, मॉडर्न महाराष्ट्र, इंडियन जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी, पण मेन्सचा सिलेबस खूप जास्त डेप्थ मध्ये पॉईंट वाईज दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासाचा अप्रोच पूर्ण नॅरो झाला पाहिजे. आता आपण GS 1 कडे वळूया. कालांतराने तुम्हाला 2-4 दिवसामध्ये GS 2, GS 3, 4 बद्दलचे पण संबंधित टॉपर्स तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GS 1 बद्दलची स्ट्रॅटेजी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. या लेक्चरचा आराखडा म्हणजे आपण पहिल्यांदा सगळे बाय अँड लार्ज पुस्तकांचे सोर्सेस पाहूया आणि त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक वाईज सिलेबस मधील 1.1, 1.2 अप टू ऍग्रिकल्चर प्रत्येक टॉपिक वाईज कुठले सोर्सेस याचे रेफर केले पाहिजे हे पण बघूया. त्यामुळे या लेक्चरला मी 2 टप्प्यामध्ये डिवाइड करतो. पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये मी सगळ्या बाय अँड लार्ज पुस्तकांची लिस्ट तुम्हाला सांगतो. या लेक्चरच्या दुसऱ्या पार्टमध्ये सिलेबसनुसार कुठल्या टॉपिकसाठी काय वाचलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. GS 1 साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सोर्सेस लिमिटेड ठेवले पाहिजे, पण रिव्हिजन तुमची जास्त झाली पाहिजे. GS 1 बद्दल खूप साऱ्या लोकांच्या शंका आणि एक काही काही भ्रम लोकांमध्ये असतात की याच्यामध्ये जास्त मार्क्स येत नाही, त्यामुळे मी याचा जास्त अभ्यास नको करायला, त्यापेक्षा GS 2, GS 3 कमी अभ्यास करूया. पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर GS 1 चा नीट जर थोडासा अनालिसिस अभ्यास केला तर तुम्हाला गोष्ट कळेल की GS 1 मध्ये तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये जास्त आउटपुट मिळू शकतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे GS 1 मध्ये हिस्ट्री 60 मार्कांसाठी 60 क्वेश्चन्स, जॉग्राफी 60 मार्कांसाठी 60 क्वेश्चन्स, ऍग्रिकल्चर 30 मार्कांसाठी 30 क्वेश्चन्स असा याचा पॅटर्न असतो. तर तुम्ही सगळ्यात जास्त वेटेज याच्यामध्ये नक्कीच जॉग्राफी, भूगोल आणि ऍग्रिकल्चर, कृषी या 90 मार्कांच्या टॉपिकसाठी तुमचा जास्त वेळ तुम्ही याच्यासाठी दिला पाहिजे. तुलनेने त्याच्यापेक्षा कमी वेळ तुम्ही हिस्ट्रीसाठी दिला पाहिजे. याचं मुख्यतः कारण म्हणजे हिस्ट्रीमध्ये जास्त आउटपुट भेटत नाही आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन्स खूप वेग असतात. त्यामुळे तुम्ही नाईलाजाने जर तुम्ही जास्त वेळ याच्यामध्ये घालवला तर ते तुम्हाला मार्क्स मध्ये कुठेतरी 90, 100, 105, 110 पर्यंत जाण्यासाठी कुठेतरी हानिकारक ठरू शकतं. नक्कीच रिलेटिव्हली GS 2 किंवा GS 3 टॉपिक पेक्षा या टॉपिक मध्ये तुलनेने कमी मार्क्स मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की मुलांनी हा टॉपिक इग्नोर केला पाहिजे. आपण जर मागच्या 2-3 वर्षाचे टॉपरचे मार्क्स बघितले तर नक्कीच 90+, 98, 100, 105 जेव्हा 1/3 निगेटिव्ह मार्किंग होती तेव्हा मिळत होते. आता नक्कीच 1/4 निगेटिव्ह झाल्यामुळे आणि सिलेबस खूप जास्त नॅरो आणि स्पेसिफिक केल्यामुळे शक्यता 100+ मार्क मिळण्याची पण जास्त झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पेसिफिक अभ्यास केला
तर शुअर शॉट तुम्ही 90+, 95+, इव्हन 100+ नक्कीच मार्क जाऊ शकता. तर आपण आता एक एक सोर्सेस याच्यामध्ये एक मत बघूया की आपण नक्की याच्यामध्ये काय काय सोर्सेस वापरले पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आपण याच्यामध्ये हिस्ट्रीचे सोर्सेस पाहूया. हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेल. इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास करण्यासाठी मुलांसाठी, तसेच मराठी माध्यमांमध्ये अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे सोर्सेस आहेत. जर तुम्ही इतिहासाबद्दलचा टॉपिक बघितला, त्याच्यामध्ये इतिहासाचा सब्जेक्ट 3 ते 4 टॉपिक्स मध्ये डिवाइड करता येऊ शकतो. एक भारताचा इतिहास, दुसरा महाराष्ट्राचा इतिहास आणि तिसरा इतर गोष्टी. इतर गोष्टीमध्ये मग स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया असेल, इतर समाजसुधारक असतील, कल्चर हेरिटेजचा जो टॉपिक असेल, हे इतर गटामध्ये समाविष्ट होतात. बाय अँड लार्ज जर तुम्ही या सिलेबसला डिवाइड केलं तर तुमचा सिलेबस इंडिया म्हणजे भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि अदर टॉपिक्स याच्यामध्ये डिवाइड होतील. जर तुम्ही इंडियाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास संदर्भात इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास करणार असाल तर तुम्ही स्पेक्ट्रमचं बुक वापरलं पाहिजे. हे खूप कन्साइज शॉर्ट नोट्स मध्ये फॉर्मॅटमध्ये बुक आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये स्पेसिफिक माहिती दिलेली, उगाच जास्त फापट पसारा याच्यामध्ये दिलेला नाही. तर इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रमचं बुक जर तुम्ही मराठी माध्यमामध्ये अभ्यास करणार असाल तर तुम्हाला 2 सोर्सेस आहेत. एक ग्रोवर सरांचं बुक, दुसरं किंवा कोळंबे सरांचं बुक देखील काही विद्यार्थी याच्यामध्ये वापरतात. कोळंबे सरांचं बुक थोडं जास्त लेंदी असू शकतं. कोळंबे सरांचं बुक थोडंसं शॉर्ट मध्ये, पण ग्रोवर सरांचं बुक थोडंसं लेंदी आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल बुक असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच वापरू शकता. सो इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी ही भारताच्या इतिहासासाठी तुम्ही पुस्तकं वापरली पाहिजे. दुसरं म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की हे भारताचा इतिहासाच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. दुसरं टॉपिक म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. तर या टॉपिकसाठी तुम्हाला इंग्रजी माध्यमावर अभ्यास करण्यासाठी मुलांसाठी कोणताही सोर्स अवेलेबल नाहीये. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला मराठीमध्येच नक्की वाचावा लागेल. याच्यासाठी 2-3 सोर्सेस आपल्याकडे महत्वाचे आहेत. एक तर तुम्ही गाठा सरांचं बुक याच्यामध्ये वापरू शकता, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. खूप छान छोटं बुक आहे, स्पेसिफिक माहिती दिली आहे आणि प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की नक्कीच या पुस्तकामधून जास्तीत जास्त क्वेश्चन्स आले आहेत. गाठा सरांचं बुक खूप छान सोर्स याच्यामध्ये आहे. दुसरा सोर्स म्हणजे इयत्ता 11वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं इतिहासाचं पुस्तक. मागच्या क्वेश्चन्स म्हणजे आयोगाच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये खूप सारे क्वेश्चन्स ऍज इट इज या पुस्तकामधून आलेले आहेत. जसे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक चार्ट्स असतील, स्वातंत्र्य संग्रामामधील महाराष्ट्रातल्या लोकांचं त्याच्यामध्ये योगदान असतील, काही इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज असतील किंवा काही चार्ट दिलेले असतील किंवा पोस्ट इंडिपेंडन्स मधील महाराष्ट्राचा ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या काही चळवळी झाल्या त्यांच्या संदर्भात जे माहिती असतील ते नक्कीच या पुस्तकामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिले आहे. त्यामुळे हे पुस्तक कृपया 11वीचं महाराष्ट्र बोर्ड तुम्ही स्किप करू नका. दुसरा एक महत्वाचा सगळ्यात जास्तीत जास्त मार्क मिळून देणारा टॉपिक म्हणजे समाज सुधारक. तर याच्यामध्ये नक्कीच विपुल थोरमटे सरांचं एक समाज सुधारकांचं स्पेसिफिक पुस्तक आलेलं आहे बाजारामध्ये. तुम्ही या पुस्तकाचा नक्कीच अभ्यास करू शकता. याच्यामध्ये या पुस्तकाची खासियत म्हणजे सगळे समाज सुधारकांची माहिती शॉर्ट नोट स्वरूपामध्ये पॉइंट वाईज याच्यामध्ये दिली आहे. समजा गोपाळकृष्ण गोखले असतील तर जन्म, त्यांच्या इतर गोष्टी, त्यांनी केलेले कार्य, त्यांची पुस्तके, त्यांना मिळालेले पुरस्कार, असे पॉइंट वाईज गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा अभ्यास करताना रिव्हिजन मध्ये खूप जास्त प्रकारे फायदा, कमीत कमी वेळामध्ये पटपट तुम्ही रिव्हिजन या टॉपिकचे नक्कीच करू शकता. त्यामुळे भाषा इतिहासासाठी तुम्ही मेन 3 महत्वाचे सोर्सेस, गाठा सरांचं पुस्तक, इयत्ता 11वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक आणि दुसरं समाज सुधारकांचं विपुल थोरमटे सरांचं पुस्तक तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करू शकता. तुम्हाला एक गोष्ट सांगितली की महाराष्ट्र इतिहासासाठी तुम्हाला बाजारामध्ये इतर पुस्तकं देखील भेटू शकतात. म्हणजे काही वेळा काही शिक्षक किंवा विद्यार्थी सजेस्ट करतात की तुम्ही याना कदम सरांचं पुस्तक वाचा किंवा वायसीएमची बुक वाचा. पण माझं मी तुम्हाला एक सजेशन असेल की इतिहासासाठी तुम्ही जास्त बुक न वाचता कमीत कमी बुक्स तेच रिव्हिजन केले आणि मॅक्सिमम स्कोर घ्यायचा प्रयत्न केला तर बेटर असेल. कारण हिस्ट्रीचा आउटपुट बेनिफिट टू कॉस्ट असे थोडासा बाकी सब्जेक्ट पेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्ही खूप जास्त पुस्तक वाचून ते तुमच्यामध्ये किती रिटेन्शन राहील याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की स्पेसिफिक बुक्स वापरा, तेच परत रिवाइज करा, त्याच्यामुळे जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. तिसरा एक वेगळा जो टॉपिक असेल की जो प्रिलिम मध्ये आपण त्याचा अभ्यास करत नाही पण मेस मध्ये तो स्पेसिफिक दिलाय, स्वातंत्र्योत्तर भारत किंवा पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. साधारण मागच्या प्रिव्हियस क्वेश्चनचा अभ्यास करून तुम्हाला दिसलं की एक साधारण 10 ते 15 क्वेश्चन याच्यामध्ये आलेले असतात. त्यामुळे साधारण या टॉपिकचा अभ्यास करताना इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर इयत्ता 12वीचं एनसीईआरटी पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे पुस्तक तुम्ही छान प्रकारे वाचू शकता. तसेच मराठी माध्यमामध्ये जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर के सागर प्रकाशन यांनी बिपिन चंद्रांचं जे पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आहे इंग्रजी याचं मराठी भाषांतर के सागर प्रकाशनने केलेलं आहे.
मराठी माध्यमामध्ये करणाऱ्या मुलांसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्रीची युट्यूबची सिरीज. पोस्ट इंडिपेंडंट इंडियन्स मधल्या ज्या काही घडामोडी असतील, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान युद्ध असेल, भारत चायना युद्ध असेल, किंवा आणीबाणीचा इंदिरा गांधींच्या मधील कालखंड असेल, या साऱ्या गोष्टी जर तुम्ही एक मूवी स्वरूपामध्ये किंवा व्हिडिओ स्वरूपामध्ये जर अगोदर पाहिल्या आणि त्याचे लिंकेज जर तुम्ही पुस्तकातल्या गोष्टींशी लावले तर खूप चांगल्या प्रकारे रिटेन्शन तुमच्या मेमरीमध्ये त्याचं राहू शकतं. एक्झाम्पल, जर तुम्ही काश्मीरचा इतिहास असेल, जुनागड मुवमेंट असेल, आणीबाणी चळवळीचा घटना असेल, त्याची व्हिडिओ अगोदर तुम्ही प्रधानमंत्री युट्यूब सिरीज मधून पाहिले आणि नंतर त्याची थेअरी बुक जर तुम्ही या पुस्तकांमधून वाचली तर खूप चांगल्या प्रकारे तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास होऊ शकतो आणि तुम्हाला एक ते लॉंग टर्म साठी चांगल्या प्रकारे मेमरीमध्ये रिटेन्शन राहू शकतो. त्यामुळे पोस्ट इंडिपेंडन्स साठी जर तुम्ही अशा कंबाईन व्हिडिओज प्लस बुक्स असा जर कंबाईन अभ्यास केला तर तुम्हाला त्याचे खूप चांगल्या प्रकारे हेल्प होऊ शकते. नक्कीच पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य भारत हा टॉपिक कृपया इग्नोर करू नका, कारण या टॉपिकचे इझी क्वेश्चन्स तुलनेने येतात आणि जास्त डेप मध्ये न जाता एक वरवरचे क्वेश्चन विचारल्यामुळे तुम्ही याचा अभ्यास केला तर नक्कीच 10 ते 15 क्वेश्चन पैकी 10 ते 12 क्वेश्चन नक्की तुमच्या याच्यामध्ये येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे या बुक्स मध्ये जे काही चार्ट्स अँड बॉक्सेस दिलेले आहेत, कलरफुल डायग्राम्स चॅप्टरच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी किंवा एंडला, हे चार्ट्स अँड बॉक्सेस खूप नीट करा. म्हणजे याचा असा फायदा झाला की जे काही समजा युद्ध घडले असतील, युद्धानंतर जे काही अग्रीमेंट झालेले असतील किंवा जे काही महत्वाच्या नेत्यांच्या याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या असतील त्यांची नावं चार्ट्स अँड बॉक्सेस मध्ये दिले असतात आणि एमपीएससीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास केला तर तुम्हाला कळलं की ऍज इट इज क्वेश्चन त्याच्यामध्ये उचललेले आहे. तसंच या बुकचा दुसरा एक फायदा म्हणजे GS2 चा जो आपला पॉलिटिकल पार्टीचा टॉपिक आहे, पॉलिटिकल पार्टीज, तर या टॉपिक मध्ये देखील या टॉपिकचा तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो, कारण GS2 मधल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये देखील या टॉपिक मध्ये जे काही पॉलिटिकल पार्टी स्वतंत्र भारतामध्ये घडत गेलेल्या आहेत, स्थापन झाल्या, त्याचे ऍज इट इज क्वेश्चन त्यांच्यामध्ये विचारले. नक्कीच त्यामुळे तुम्हाला GS1 मधील स्वतंत्र भारत तसेच GS2 मधील पॉलिटिकल पार्टी या दोन्ही टॉपिकच्या लिंकेज मध्ये या पुस्तकात तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रधानमंत्री युट्यूब सिरीज, मराठी माध्यमातील मुलांसाठी के सागरचं बुक, बिपिन चंद्रांचं ते ट्रान्सलेशन केलेले अनुवाद आणि इंग्लिश मध्ये मुलांसाठी हे केनसाठी, या सगळ्यांचा कंबाईन अभ्यास तुम्ही या टॉपिक मध्ये करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासाची रिव्हिजनसाठी एक महत्वाचं बुक म्हणजे समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमीचं बुक. या बुकची खासियत म्हणजे हे बुक त्यांनी पूर्णपणे आयोगाचा मेन्सचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पुस्तकाची रचना केलेली आहे. जसं आयोगाचा सिलेबस मध्ये 1.1 असेल तसंच पुस्तकाची इंडेक्स 1.1 त्यांनी डिझाईन केलेली आहे. त्यामुळे जर तुमचा सगळ्या प्रायमरी सोर्सेसचा अभ्यास याच्यामध्ये झाला असेल आणि तुम्हाला आता हिस्ट्रीची रिव्हिजन करायची असेल किंवा स्पेसिफिकली आता डिसेंबरमध्ये जी मेन्स एक्झाम येते, या मेन्स एक्झामसाठी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या टॉपिकचा अभ्यास म्हणजे हिस्ट्री रिव्हिजनचा अभ्यास तुम्ही या पुस्तकामधून करणं खूप जास्त फायदेशीर ठरेल, कारण एकदम कन्साइज नोट स्वरूपामध्ये पॉइंट वाईज स्वरूपामध्ये सरांनी याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना तुम्ही या पुस्तकातून जर अभ्यास केला तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याची रिव्हिजन मध्ये होऊ शकते. म्हणजे माझ्या वेळेस जेव्हा मी या पुस्तकाची अगोदर 3दा रिडिंग केली होती, त्याच्यानंतर मी कलर हायलायटर्स, कलर पेन्सिल याचे महत्वाचे पॉईंट्स तिथं मेन्शन करून ठेवले होते आणि मेन्सच्या अगोदर 10-15 दिवस मी फक्त हे मेन्स टॉपिक्स फक्त रिवाइज करत होतो. तर 10 ते 12 दिवसामध्ये माझा पूर्ण हिस्ट्रीचा सिलेबस शॉर्ट मध्ये रिव्हिजन होत होता. महत्वाचे संघटना कोण कोण आहेत, महत्वाचे अधिवेशन कुठे कुठे झाली आहेत, महत्वाचे उठाव कुठे कुठे झालेत, किंवा महत्वाचे जे पर्सनॅलिटी असेल त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी कोणकोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टी खूप कमी वेळामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये माझं पूर्ण हिस्ट्री रिव्हिजन याच्यामध्ये होत होती, जी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये खूप जास्त युजफुल ठरते. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मेन्सचा सिलेबस करताना सगळ्यात जास्त अडचण तुम्हाला कोणती येते की तुमचा पूर्ण सिलेबस तुम्हाला एका कन्साइज स्वरूपामध्ये आणण्याची. तुम्ही अभ्यास करताना खूप सारे टॉपिकचा अभ्यास करता, पण जशी जशी मेन्स तुमची जवळ येते तेव्हा खूप साऱ्या टॉपिकचा अभ्यास करणं तुमचं जमलिंग होतं आणि तुमचा एवढा सारा डेटा अभ्यास करताना कन्फ्युजन वाढत जातं की अरे मी कसं करू, हा माझ्या डेटा लक्षात राहत नाही. तेव्हा GS1 मध्ये टॉपिक्स आहे, GS2 आहे, GS3, GS4, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह ग्रामरचा खूप साऱ्या फॅक्ट्स आणि करंट अफेअर्स आणि स्टॅटिक सिलेबस याचा भडीमार जेव्हा तुमच्या अभ्यासामध्ये होतो तेव्हा तुम्हाला एक टेन्शन वेगळ्या प्रकारे यायला लागतं. त्यामध्ये तुमची अशी रिव्हिजन जर प्रत्येक टॉपिकची शॉर्ट स्वरूपामध्ये झाली असेल तर तुम्हाला एक मेंटल कॉन्फिडन्स तुमचा खूप जास्त वाढतो आणि तुम्हाला तो रिलॅक्सेशन तुम्हाला एक भेटतं की नाही, मी पूर्ण सिलेबस एक 5 ते 6 तासामध्ये किंवा 5 ते 10 दिवसामध्ये जर कव्हर करत असू तर माझा सिलेबस चांगल्या प्रकारे कव्हर झाला. त्यामुळे नक्कीच तुम्ही रिव्हिजन करताना या बुकचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे विकिपीडिया हा सोर्सेस. मी सांगेल की जे काही महत्वाच्या पर्सनॅलिटी असतील इतिहासामधल्या, सगळे समाजसुधारक असतील, क्रांतिकारक असतील, मवाळ संघटना, झाल संघटना याचे काही महत्वाचे नेते लीडर असतील, सगळ्या नेत्यांचं तुम्ही एकदा तरी विकिपीडिया सर्च केलं पाहिजे. त्याचा फायदा कसा होतो, उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्या 2-3 वर्षाच्या मेन्स हिस्ट्रीचे पेपर जर तुम्ही अनालाइज केले तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल, एखाद्या पर्सनॅलिटी बद्दलचं 3-4 वाक्यामध्ये वर्णन देतात आणि ही व्यक्ती कोण आहे असं विचारतात.
उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने संस्कृतचं टीचिंग केलं असेल एखाद्या कॉलेजमध्ये, या व्यक्तीला हा पुरस्कार भेटला आहे, यांनी या क्षेत्रामध्ये काम केलंय, उदाहरणार्थ स्त्री शिक्षण असेल, उदाहरणार्थ मागासवर्गीय लोकांसाठी शिक्षण असेल, किंवा इतर कामामध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये काही स्पेसिफिक काम केलं असेल, असं 1, 2, 3 टाईप मध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं वर्णन देतात आणि मग या वर्णनावरून ही व्यक्ती कोण आहे ते ओळखायला सांगतात. आणि जर तुम्ही 3-4 वर्षापूर्वीच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की विकिपीडियामध्ये त्यांनी ऍज इट इज पॉईंट घेतले आहे. जेव्हा तुम्ही समाजसुधारकांचा अभ्यास करसाल आणि तुम्ही त्या समाजसुधारकांची टिपिकल त्यांचा पूर्ण चरित्र त्याच्यामध्ये वाचाल तर तुम्हाला कळेल की यांचा जन्म या ठिकाणी झाला, यांनी या क्षेत्रामध्ये काम केलंय. पण जेव्हा तुम्ही 300 लोकांचा वाचाल तेव्हा तुम्ही कन्फ्युज होऊन जाऊ शकता की नक्की कोणाचा जन्म कुठे झालाय, कोणत्या कालखंडामधले होते, नक्की कोणाचं कुठलं काम कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही विकिपीडियाच्या त्याच्यामध्ये मदत घेतली तर तुम्हाला फायदा असेल की विकिपीडियामध्ये काही काही चित्र असतात. जर एखाद्या नेत्याची कुठल्या महत्वाच्या नेत्यासोबत भेट झाली असेल त्याचा फोटो तिथे दिलेला असेल, जर ब्रिटिशांकडून त्यांना एखादा स्पेसिफिक पुरस्कार मिळाला असेल त्याचं चित्र त्याच्यामध्ये असेल, किंवा त्यांच्या आयुष्यातली खूप अतिमहत्वाची गोष्ट असेल तिच्या संदर्भात काहीतरी वर्णनात्मक चित्र तिथं असेल, तर तुम्ही सहज रात्री झोपताना किंवा कधी दुपारी वेळ असेल इकडे तिकडे प्रवास करताना जर विकिपीडियाचे हे जर चित्र जर तुम्ही स्कॅन करत असेल तर तुम्हाला खूप जास्त लक्षात राहण्यासाठी त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. एखादी टिपिकल छोटीशी गोष्ट असेल तर तुम्ही त्या गोष्टींचा त्याच्यामध्ये लिंकेज लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आता साधारण 2021 चालू आहे, तर 1920 किंवा 1921 या इयरमध्ये कुठल्या इतिहासंदर्भात महत्वाच्या घटना घडल्यात त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. समजा 1920 मध्ये काँग्रेस अधिवेशन कुठं झालंय, त्याचे अध्यक्ष कोण होते. समजा आता असहकार चळवळ 1920 दरम्यान चालू होती, तिचे असहकार चळवळीबद्दलच्या बाकी सगळ्या महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला कळते की 100 वर्ष एखाद्या गोष्टीला कंप्लीट होतात येते, नक्कीच तुम्ही त्याचा रेफरन्स घ्यायला पाहिजे. तुमच्या आता मेन्सला 1920 ला साधारण 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुम्ही 1920 आणि 1921 या साधारण घटनामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी घडल्या असतील तर त्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याचा नक्कीच तुम्हाला दिसून येईल की बाबा या टिपिकल घटनेबद्दल 100 वर्ष पूर्ण होत असतील तर त्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या अँगलनी मेन्स परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे 1920 उदाहरणार्थ काँग्रेस अधिवेशन जर मी तुम्हाला सांगितलं त्याचे अध्यक्ष कोण असतील, त्या अध्यक्ष पूर्वी कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते का, स्पेसिफिक महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांचे काही इतर खासियत कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल तुम्ही इतर डिटेल्स केले पाहिजे. 1921 साली काय महत्वाची गोष्ट घडली आहे का, म्हणजे इव्हन आपल्या महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास दोन्हींच्या कम्पॅरिझन मध्ये. दुसरी एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये इतिहासामध्ये दिसेल की तुम्ही अभ्यास आता नॅरो डाऊन केला पाहिजे. नंतर सिलेबस वाईज आपण डिस्कशन करताना नॅरो डाऊन म्हणजे नक्की काय केलं पाहिजे आपण पाहूया. आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊया, म्हणजे जॉग्राफीचा सिलेबस. जॉग्राफीच्या सिलेबससाठी जो काही सिलेबस दिला आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप स्पेसिफिक सोर्सेस वापरणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा जीएसएन मध्ये सगळ्यात जास्त कुठला टॉपिक मार्क देणार असेल तर तो 1 नंबरचा जॉग्राफी आहे, 2 नंबरचा ऍग्रिकल्चर आहे आणि 3 नंबरचा इतिहास आहे. त्यामुळे या टॉपिकला कुणी इग्नोर करू नका. खूप स्पेसिफिक लिमिटेड सोर्सेस आहेत, पूर्णपणे लॉजिकल आणि सायंटिफिक हा टॉपिक आहे. आपण सोर्सेस पाहूया. जर इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही अभ्यास करणार असाल तर 11वीच्या 2 एनसीईआरटी मध्ये आहेत, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी आणि इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट. पहिल्या पुस्तकामध्ये सगळा फिजिकल जॉग्राफीचा पार्ट दिला असेल, जसे की वेगवेगळे जॉग्राफॉलॉजिकल कन्सेप्ट असतील, वेगवेगळे त्याच्यामध्ये लँडफॉर्मचे प्रकार असतील किंवा इतर क्लायमेटॉलॉजी रिलेटेड थोड्याशा कन्सेप्ट असतील, ते याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले आहे. तसेच इंडियाबद्दलचे स्पेसिफिक जॉग्राफिकल जे फीचर्स आहेत, इंडियाच्या रिलेटेड माउंटन्स, इंडियाच्या रिलेटेड रिव्हर्स म्हणजे नद्या, पर्वत, किंवा इंडियाचं क्लायमेटचे कोणकोणते स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहेत, या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या पुस्तकामध्ये दिसून येतील. त्यामुळे हे दोन्ही पुस्तकं मस्त आहे, ऍज इट इज क्वेश्चन या पुस्तकामधून आलेले दिसतात. तर तुम्हाला एक लेवल ऍडव्हान्स फिजिकल जॉग्राफीचा अभ्यास करायचा असेल तर जीसी लँगचं खूप चांगलं पुस्तक याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं. छोटंसं पुस्तक आहे, एक सिलेक्टेड 10 ते 12 टॉपिक्स याच्यामध्ये तुम्ही वाचल्यास तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. पण प्रायमरी अगोदर तुम्ही हे 2 टॉपिक्स याच्यामधून कव्हर केले पाहिजे. याच्यानंतर तुम्ही जीसी लँगचं पुस्तक रेफर करू शकता. मी एक सजेस्ट करेल की तुम्ही शक्यतो जॉग्राफीचा अभ्यास ज्यांना शक्य आहे त्यांनी इंग्रजी माध्यमामध्ये करावा, कारण इंग्रजी जॉग्राफी इज अ व्हेरी टेक्निकल सायंटिफिक सब्जेक्ट. त्यामुळे जर तुम्ही त्याचा अभ्यास इंग्रजीमधून केला, मे बी तुम्हाला सुरुवातीचे 5-6 दिवस त्रास होऊ शकतो, पण नंतर तुम्ही एकदा युज टू झाला तर खूप चांगल्या प्रकारे रिटेन्शन राहू शकतं. कारण जी काही भूरूपांची नावं असतील ती तुम्हाला इंग्लिशमध्ये ज्या रिलेटेड ज्या कन्व्हिनियन्स तुम्हाला लक्षात राहतात ती तुलनेत मराठीमध्ये थोडेसे अवघड जातात, कारण बिकॉज जॉग्राफी इज अ सायंटिफिक अँड टेक्निकल सब्जेक्ट. त्यामुळे शक्य असेल नक्कीच इंग्लिश मीडियम मध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये आता शक्य नाही, त्यांना मराठी माध्यमाचीच गरज असेल तर त्यांनी सौदी सरांचं भूगोलाचं पुस्तक याच्यामध्ये वाचलं पाहिजे. सिलेबसनुसार हे पुस्तक दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास देखील करू शकता. फक्त हे पुस्तक थोडंसं मोठं असेल, त्यामुळे जर तुम्ही याच्या नोट्स काढल्या किंवा तिथंच पुस्तक अंडरलाईन करून ठेवलं तर तुम्हाला रिव्हिजनला याचा फायदा होऊ शकतो. दुसरा भूगोलाचा पाठ म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. साधारण प्रिलिमचा अभ्यास करताना आपण या टॉपिकचा थोडासा कमी अभ्यास करतो, पण मेन्स मध्ये याच्यावर खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. मेन्स मध्ये याचा सिलेबस खूप जास्त डेप्थ मध्ये आणि डिटेल विचारला जातो. तुलनेने क्वेश्चन पण याचे जास्त येतात, कारण ती महाराष्ट्र राज्य सेवाची मुख्य परीक्षा आहे.
त्यामुळे या महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक वापरू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकाशाचे खूप सारे बुक्स तुम्हाला दिसतील, पण त्यातल्या त्यात तुम्ही दीपस्तंभाचं पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल. याचं महत्वाचं कारण म्हणजे हे पुस्तक पूर्ण कलरफुल आहे आणि वेगवेगळे डायग्राम्स आणि मॅप स्वरूपामध्ये याच्यामध्ये माहिती दिली आहे. त्यामुळे तुमचं रिटेन्शन जॉग्राफिकल मध्ये खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये राहू शकतं. जे काही महाराष्ट्रातले पर्वत असतील त्याचा त्यांनी एक डायग्राम महाराष्ट्राच्या नकाशाकडून याच्यामध्ये दिले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करताना ॲटलास वापरला असेल. सौदी सरांचा ॲटलासचं बुक याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला मॅपची जर आवड असेल तर तुम्ही याचा अभ्यास याच्यामध्ये ॲटलास स्वरूपामध्ये करू शकता. याचं एक्झाम्पल समजा तुम्ही महाराष्ट्रातले सगळे पर्वत बघून घेतले तर तुम्ही लगेच ॲटलासचं बुक काढून महाराष्ट्रातल्या पर्वताचं पेज ओपन करून याच्यामध्ये महाराष्ट्रातले पर्वत नक्की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लोकेट झालेत याचा अभ्यास केला ते मेमरीमध्ये पण चांगल्या स्वरूपामध्ये लक्षात राहतं आणि तुमचं ते एक्झाम टाइम मध्ये तुम्हाला खूप जास्त चांगलं रिकलेक्शन या टॉपिकचं होऊ शकतं आणि एक इंटरेस्टिंग अभ्यास तुमचा त्याच्यामधून होऊन जाऊ शकतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नक्कीच ॲटलासची आवड असेल तुम्ही त्याच्यामधून अभ्यास करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं भूगोल करताना खूप सारे नावं असल्यामुळे तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला देईल की समजा काही पर्वत महाराष्ट्रामधले आहेत, समजा तुम्ही यांचे हायएस्ट टू लोएस्ट आज समजा पर्वतांची नावं लिहिली आणि त्याचे समजा त्यांचे तुम्हाला काही त्याचं निमोनिक्स बनवता आलं तर तुम्ही त्याचं नक्कीच निमोनिक्स बनवून ती नावं लक्षात ठेवू शकता. किंवा नद्या असतील, नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असं तुमचा तो काही क्रम असेल किंवा त्यांचे उगम स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा जे घाट आहेत महत्वाच्या पर्वतरांगांमध्ये काही घाट आहेत त्याचे उत्तरेकडून दक्षिणेकडे असे काही क्रम विचारले जातात. मग तुम्हाला जर नॉर्मल मॅप मधून बघून किंवा अशा गोष्टी लक्षात राहत नसेल त्याचे काही शॉर्ट फॉर्म्स तयार करा. असं इंटरेस्टिंगली जर जॉग्राफीचा अभ्यास केला तुम्ही तर खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. याचं एक्झाम्पल म्हणजे मी अभ्यास करताना जे काही खनिज संपत्ती आहे तर खनिज संपत्तीचे मी याच्यामध्ये काही शॉर्ट फॉर्म्स तयार केले होते. उदाहरणार्थ समजा आपण लोह खनिजाचं उदाहरण घेतलं तर लोह खनिज महाराष्ट्रामध्ये समजा जे काही जिल्ह्यामध्ये सापडते समजा चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल तर मग तुम्ही या प्रत्येक जिल्ह्यांचे काहीतरी पहिलं अक्षर करून काहीतरी शॉर्ट फॉर्म्स त्याच्यामध्ये तयार केले तर लोह खनिज म्हटल्यानंतर असे शॉर्ट फॉर्म्स किंवा बॉक्साईट असेल की असे प्रत्येक तुम्ही एक शॉर्ट फॉर्म त्याच्यामध्ये तयार करा. तुम्हाला याच्यामध्ये एक युट्यूबला 2-3 व्हिडिओज पण देखील आहेत तर तुम्ही त्याचा पण याच्यामध्ये गायडन्स घेऊ शकता की बाबा असे प्रत्येक जिल्हे, कारण खूप कन्फ्युजिंग आहे. लोह खनिज नक्की यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली सापडतं का, बॉक्साईट नक्की कुठे सापडतं का, इतर खनिज नक्की कुठे सापडतात, कोळसा कुठे सापडतो, असे खूप कन्फ्युजन आहे आणि सिमिलर जिल्हे आहेत. मग तुम्ही याचा अभ्यास करताना असे काही निमोनिक्स बनवा, त्याच्या थ्रू अभ्यास करा. पर्वतांची उंची साधे सांगितलं मी, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा काही ऑर्डर तुम्हाला याच्यामध्ये लावायचे असतील तर याच्यासाठी काही शॉर्ट फॉर्म्स तयार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास करताना असं दिसून येतं की खूप सारी मुलं प्रिलिमला जेवढा अभ्यास केलाय त्याच अभ्यासाच्या जोरावर मेन्सला जातात. तर कृपया ही चूक तुम्ही मेन्स अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी करू नका. पर्यावरणामध्ये साधारण तुम्हाला याचे एक 8 ते 10 क्वेश्चन त्याच्यामध्ये जॉग्राफीमध्ये आउट ऑफ 60 याच्यामध्ये विचारले जातात. खूप जास्त इझी टॉपिक आहे, कन्सेप्टचे टॉपिक आहे, त्यामुळे 8 ते 10 मार्कामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये नक्कीच मिळू शकता. मे बी हे वेटेज कधी कधी 12 मार्कांपर्यंत पण जाऊ शकतं. त्यामुळे या टॉपिकला कृपया तुम्ही इग्नोर करू नका. साधारण 15 ते 20% या टॉपिकचं वेटेज आहे आणि याचे सोर्सेस पण खूप जास्त कमी आहेत आणि खूप स्पेसिफिक सिलेबस आयोगाने याच्यामध्ये दिलेला आहे. इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास करण्यासाठी शंकर IAS चं बुक आहे. UPSC साठी देखील हे पुस्तक वापरलं जातं. या पुस्तकाचं पण पूर्ण कव्हर टू कव्हर वाचायचं नाहीये. आपल्या सिलेबसला दिलेले पॉईंट्स एकदा इंडेक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आणि फक्त तेवढेच पॉईंट तुम्ही त्याच्यामधून अभ्यास करायचा. दुसरं म्हणजे मराठी महाविद्यालयात अभ्यास करण्यासाठी तुषार घोरपडे सरांचं बुक आहे. हे खूप चांगलं बुक आहे. याच्यामध्ये पण खूप डायग्राम्स आणि चित्र वापरून पर्यावरणाचे कन्सेप्ट याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. त्यामुळे तुषार घोरपडे सरांचं पुस्तक मराठी माध्यमामध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांनी नक्कीच वापरा. आपण पर्यावरणाची डिटेल स्ट्रॅटेजी सिलेबस बघताना पण बघूया की नक्की काय काय केलं पाहिजे. रिमोट सेन्सिंग नक्कीच मागच्या जुन्या मेन्सच्या सिलेबसमध्ये साधारण 5 मार्काला हा टॉपिक येत होता, पण आता या टॉपिकचं वेटेज नक्कीच इथून पुढच्या येणाऱ्या मेन्स मध्ये वाढलेलं दिसेल. म्हणजे माझ्या अंदाने साधारण इथून पुढे 8, 10 किंवा इव्हन 10+ पण मार्क याच्यावर विचारले जाऊ शकतात. याचं कारण म्हणजे हा टॉपिक खूप विस्तृतपणे डिटेलमध्ये पॉईंट वाईज आयोगाने याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे याचा अभ्यास करताना जर तुम्हाला तसं जाणवेल नक्कीच की तुम्हाला याच्यामध्ये जास्त मार्क्स पण मिळत आहेत आणि इज व्हेरी सायंटिफिक आणि व्हेरी कन्साइज टॉपिक. याचा अभ्यास करताना तुम्हाला 2 महत्वाचे सोर्सेस असतील. एक NCERT आहे 11वी आणि 12वीचं प्रॅक्टिकल वर्क इन जॉग्राफी. 11वीचं NCERT आहे आणि 12वीचं NCERT आहे. याचे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 दोन NCERT आहेत. 11वीच्या NCERT मध्ये चॅप्टर 6 आणि चॅप्टर 7 हे 2 टॉपिक्स तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटवर इझिली याचे भेटतील.
तर 12वीच्या एनसीईआरटी मध्ये सेम प्रॅक्टिकल वर्क इन जॉग्राफीचं व्हॉल्यूम 2 12वी एनसीईआरटी याचा चॅप्टर 6. तर हे 3 चॅप्टर्स तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून त्याचे प्रिंट घेऊ शकतात, म्हणजे वाचू शकतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही आता आयोगाचा सिलेबस बघितला, जो काही टॉपिक वाईज त्यांनी पॉईंट वाईज दिलेला आहे, आणि तुम्ही या टॉपिकची रचना बघितली, तुम्हाला कळेल की ऍज इट इज या चॅप्टरची रचना आहे ऍज इट इज टॉपिक आयोगाने सिलेबस म्हणून घेतले. त्यामुळे तुमचा बेस म्हणून हे टॉपिक तुम्ही वाचले पाहिजे. हे इंग्लिश मध्ये तुम्हाला भेटतील, पण माझं सजेशन आहे की तुम्ही इंग्लिश मध्येच हे वाचा, कारण रिमोट सेन्सिंग हा परत एक सायन्स रिलेटेड टॉपिक आहे. जर तुम्ही त्याचं सायन्स मध्ये इंग्लिश जर वाचन केलं, त्याच्यामध्ये काही टेक्निकल टर्म्स आहे. एक्झाम्पल, रिमोट सेन्सिंगचं स्कॅनर कसं काम करतं, किंवा सेन्ससचं रिझोल्युशन कसं असतं. मग या जे काही सायंटिफिक टर्म्स आहेत त्याचं जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचन केलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतं. जसं आपण कॅमेराचं बघतो की ऑप्टिकल झूम आहे, हेच ऑप्टिकल झूम तुम्ही जर मराठीमध्ये कन्सेप्ट असली तर तुम्हाला ती त्या डेप्थमध्ये नाही कळणार. त्यामुळे या सायंटिफिक कन्सेप्ट जर तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतात. त्यामुळे इंग्लिशमध्ये अभ्यास करणे हे पुस्तक वाचा. मराठी माध्यमामध्ये अभ्यास करण्यासाठी एक सुमन सोळंके सरांचं पुस्तक आहे, सुदूर संवेदन आणि अंतराळ तंत्रज्ञान. छोटं कन्साइज बुक आहे, सिलेबसनुसार याची रचना केलेली आहे. पण याचं नवीन अपडेट एडिशन झाले की एकदा चेक करा मार्केटमध्ये. मागच्या सिलेबस नुसार याच्यामध्ये काही ऍडिशन झाली आहे का एकदा चेक करून बघा. नसेल झाली तुम्ही त्याचे ऍडिशन तुमच्या इंटरनेट थ्रू पण करू शकता. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता GS4 मध्ये स्पेस टेक्नॉलॉजी नावाचा एक टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे, आणि इव्हन GS1 मध्ये जॉग्राफीमध्ये पण त्यांनी स्पेस टेक्नॉलॉजी रिलेटेड काही टॉपिक्स ऍड केले आहेत, जसं की मिशन अँटीसॅट असेल, मिशन शक्ती असतील. हे ऍक्च्युली GS4 मध्ये स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये पण तुम्ही याचा अभ्यास करणार आहेत, पण आयोगाने सिलेबस देताना GS1 मध्ये जॉग्राफी रिलेटेड टॉपिक मध्ये पण याचा मेन्शन याचं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना GS1 आणि GS4 याचा एकत्र अभ्यास करा, जेणेकरून तुमचं रिपिटेशन होणार नाही, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क याच्यामध्ये मिळू शकते. आपण सिलेबस बघताना मी तुम्हाला डिटेल सांगितलं की कोणकोणता अभ्यास या टॉपिकमध्ये लिंक आहे. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंगच्या कन्सेप्ट समजायला थोडीशी अडचण होत असेल त्यांनी याचे युट्यूबचे व्हिडिओज नक्कीच पहा. इव्हन दुसरा एक सोर्सेस म्हणजे NPTEL लेक्चर्स. NPTEL लेक्चर्स हा केंद्र शासनाचा फ्री ऑफ ऑनलाईन एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. रिमोट सेन्सिंगचे खूप चांगले PDF आणि व्हिडिओज आहेत, दोन्ही पण तुम्हाला युट्यूबला भेटू शकतात. गुगलला सर्च केलं तर NPTEL चे PDF भेटतील आणि युट्यूबला तुम्हाला याचे व्हिडिओज भेटतील. समजा एखादी रिमोट सेन्सिंगची स्पेसिफिकल कन्सेप्ट असेल ती तुम्हाला मे बी वाचून समजत नसेल तर तुम्ही नेटचा वापर करून याच्यामध्ये फायदा घेऊ शकता. मी जसं तुम्हाला सांगितलं मगाशी की जेव्हा एखादा सॅटेलाइट स्कॅन करतो एखाद्या एरियाला, तर त्याचे दोन प्रकार असतात, की तो पॅरलली स्कॅन करतोय का तो व्हर्टिकली स्कॅन करतोय. जसे प्रकार असतात, पण मग नक्की हे स्कॅनिंग कसं काम करतं हे जर तुम्ही एकदा व्हिडिओ पाहिला तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचं लक्षात राहू शकतो. त्यामुळे जर तुम्ही मग याचा युट्यूबचा थोडंसं एक शॉर्ट 5-10 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही बघा. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो की याचं वेटेज आपल्या 8 ते 10 मार्कांचं आहे. त्यामुळे खूप जास्त प्रकारे तुम्ही याचा वेळ घालू नका, की याच्यामध्ये खूप जास्त तुम्ही डीप मध्ये अभ्यास करू नका. त्यामुळे जॉग्राफीसाठी साधारण हे सोर्सेस आपण याच्यामध्ये वापरले पाहिजे. तिसरा 30 मार्कांसाठी जो आपला टॉपिक असतो तो म्हणजे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर टॉपिक मध्ये एक लक्षात ठेवा की ऍग्रिकल्चर टॉपिक आपण दुसऱ्या कुठल्याच एक्झामसाठी त्या डेप्थ मध्ये करत नाही. इव्हन प्रीमच्या सिलेबसमध्ये पण ऍग्रिकल्चर टॉपिक नाही, आपल्याला तो स्पेसिफिकली मेन्ससाठीच करावा लागतो. खूप सारे विद्यार्थी काय करतात की बाकी हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, HRD या टॉपिकसाठी जेवढं लक्ष देतात त्या तुलनेने हा टॉपिक त्या तुलनेने इग्नोर केल्यासारखा होतो, किंवा या टॉपिकमध्ये आम्हाला जास्त माहिती नाहीये, हे तुमच्या कोर सिलेबसचा पार्ट नाहीये. पण असं करू नका. जॉग्राफी ऍग्रिकल्चरसाठी जर 30 मार्काचा वेटेज आहे तर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर 100% तुम्ही 20+ मार्क त्याच्यामध्ये खूप कमी वेळामध्ये याच्यामध्ये मिळू शकता. त्यामुळे या टॉपिकला इग्नोर करू नका. आयोगाने आता याचा या कृषीचा टॉपिक 3 सब टॉपिक्स मध्ये डिव्हाइड केलाय. एक ऍग्रोइकॉलॉजी, एक सॉइल्स आणि तिसरं वॉटरचा टॉपिक. मी पहिलं सांगेल की ऍग्रोइकॉलॉजीचा जो टॉपिक आहे हा तुमच्या एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टीमध्ये कव्हर होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत याची गोष्ट करायची गरज नाहीये, फक्त तुम्ही एकदा सिलेबस चेक करा. जर एखादा टॉपिक जॉग्राफीचा अभ्यास करता त्याच्यामध्ये मिस झाला असेल, जॉग्राफी मधील पर्यावरण या टॉपिकचा अभ्यास करताना मिस झाला असेल तर तो टॉपिक परत तुम्ही एकदा एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टीचा या 2 पुस्तकामध्ये सेम सोर्सेस आहेत जे मी तुम्हाला पूर्वीच्या स्लाइडमध्ये दाखवले होते. इंग्लिश मीडियमसाठी शंकर आयसचं बुक, मराठी मीडियमसाठी तुषार घोडपळे सरांचं बुक. त्यामुळे हे बुक्स वापरून तुम्ही ऍग्रोइकॉलॉजी कृषी मधला जो टॉपिक आहे त्याचा अभ्यास करू शकता. दुसरे 2 टॉपिक्स म्हणजे सॉइल अँड वॉटर. तर या 2 टॉपिकचं जास्त वेटेज तुम्हाला 30 पैकी मार्कांपैकी दिसणार आहे. तर या टॉपिकचा अभ्यास नीट डेप्थ मध्ये केला पाहिजे. याच्यासाठी 2 सोर्सेस आहेत. एक अरुण कात्यान सरांचं बुक, त्याचं व्हॉल्यूम 1 तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे. तसेच 11वी-12वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स, राज्य शासनाची बुक्स आहे, ही मराठी माध्यमात देखील अवेलेबल आहे
आणि इंग्लिश मीडियम मध्ये देखील अवेलेबल. मग हे दोन्ही बुक्स वापरताना, अरुण कात्यान सरांचं बुक आणि 11वी-12वीची स्टेट बोर्डची बुक वापरताना तुम्हाला सिलेबसला जे पॉईंट तुमच्या पुस्तकात आहेत तेवढेच वाचणं गरजेचं आहे. अरुण कात्यांचं बुक ऍग्रिकल्चरचे ग्रॅज्युएटचे मुलं वापरतात आणि खूप जास्त डेप मध्ये ते बुक आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये सगळे चॅप्टर्स करण्याची गरज नाही. एक साधारण 7 ते 10 टॉपिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह इंडेक्स म्हणून ठरवायचे की आपल्या मेन्सच्या सिलेबसमध्ये याच्यातले कोणकोणते टॉपिक्स आहे तेवढेच टॉपिक त्याच्यामध्ये आपण अभ्यास करायचा. तर 2 सोर्सेस याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, मी ज्या विद्यार्थ्यांनी याचा मे बी अभ्यास केला असेल आतापर्यंत आणि त्यांना असं वाटतं की आता ऍग्रिकल्चरसाठी आणखी काय केलं पाहिजे, तर एक दुसरा एक सोर्स आहे महेश गारगोटे सरांचं GS1 कृषी आणि GS4 मधलं कृषी अर्थव्यवस्था या रिलेटेड एक पुस्तक बाजारामध्ये आहे. या पुस्तकाचा अभ्यास मी पण केला होता. या पुस्तकाची खासियत म्हणजे याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे ऍग्री रिलेटेड आहेत ते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन करताना त्यांनी जे उत्तर योग्य पर्याय आहे त्या पर्यायासोबत इतर 3 पर्याय का चुकीचे आहेत याचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्या पर्यायाचं इतर डिटेल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती पण दिलेली आहे. एक्झाम्पल समजा पोटॅशियमच्या अभावी एखाद्या पिकावर कुठला आजार पडतो, त्याचं उत्तर जे काय एखादा वनस्पती किंवा आजार असेल. त्याच्यानंतर मॅग्नेशियमची कमतरता, कॅल्शियमची कमतरता, नायट्रोजनची कमतरता, याच्यामुळे पण कोणकोणते आजार होऊ शकतात किंवा स्पेसिफिक असे त्याचे चार्ट्स पण त्या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे मी सांगेल की समजा आता तुम्हाला वेळ 2-2.5 महिने कमी असेल आणि तुम्हाला मे बी आता हे तुमचे सोर्सेस ऍग्री रिलेटेड कव्हर झाले नसतील तर तुम्ही या सरांचं बुक घ्या. त्याच्यामधले पहिले थ्री रिलेटेड टॉपिक्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन याचा खूप जास्त वेळ रिव्हिजन करा. मे बी तुम्हाला त्यावेळी मग 15-20 पर्यंत तुमची चांगला अभ्यास झाला तर मे बी तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे 2 गोष्टी आहेत, जर तुम्हाला वेळ कमी असेल तुम्ही फक्त एक बुक याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता. जर तुम्हाला पुढच्या मेन्ससाठी जर एखाद्याच तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला आतापासून वेळ असेल तुम्ही अरुण कात्यान सरांचं बुक मधल्या सिलेक्टेड टॉपिक्स आणि 11वी-12वी मध्ये राज्य शासनाचे कृषीचे टॉपिक्स जी मराठी इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये अवेलेबल आहे, दोन्हीचा अभ्यास तुम्ही करू शकता. तर आपण हे साधारण हे सोर्सेस सगळे बघितलेत. आता एक 2 मिनिटांमध्ये आपण परत एकदा इतिहास, भूगोल आणि कृषीचे सोर्सेस फास्ट मध्ये रिव्हिजन करूया आणि त्याच्यानंतर मग जे काही आपल्याला सिलेबस वाईज टॉपिक्सचे कोणकोणते बुक्स रेफर केले पाहिजे किंवा आणखी अप्रोच काय असला पाहिजे त्या गोष्टी बघूया. तर इतिहासासाठी इंग्लिश मीडियमसाठी अभ्यास करणाऱ्यांनी स्पेक्ट्रम बुक वापरला पाहिजे. तर मराठी माध्यमासाठी गुरुवर सरांचा बुक किंवा कोळंबे सरांचा बुक कुठले तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता. महाराष्ट्रासाठी तुम्ही गाठा सरांचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे बुक वापरलं पाहिजे. इयत्ता 11वीचं राज्य शासनाचं इतिहासाचं बुक वापरलं पाहिजे आणि समाज सुधारकांसाठी तुम्ही विपुल थोरमडे सरांचं बुक याच्यामध्ये वापरलं पाहिजे. लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक टॉपिकसाठी खूप वेगवेगळे सोर्सेस मिळतील. जसं आमच्या मेन्समध्ये काही क्वेश्चन्स लोक म्हणतात की याना कदम सरांच्या बुक मधून आले होते किंवा वायसीएमयूच्या त्यांच्या मॉड्यूल्स मधून याचे क्वेश्चन आले होते. पण लक्षात घ्या की तुम्हाला वेळ खूप कमी आहे आणि तुम्हाला फक्त GS1 मध्ये टॉप करायचं नाही तर तुम्हाला बाकी सगळ्या सिलेबसचा अभ्यास देखील करायचा आहे आणि त्या डेप्थ मध्ये करावा लागणार आहे. आणि यावर्षी एखाद्या पुस्तकातून क्वेश्चन आले तर गॅरंटी नाही की पुढच्या वर्षी पण त्याच पुस्तकातून सिमिलर क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एखादं बुक असं पकडू नका की त्याच्यामधून मी करणार आहे. जे स्टँडर्ड सोर्सेस सगळेच विद्यार्थी वापरतात त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, त्यांचे रिव्हिजन करा. इट इज मोर दॅन सफिशियंट. स्वातंत्र्य भारतासाठी तुम्ही 12वी साठी मधील हा टॉपिक नीट बघून घ्या. यातले चार्ट्स अँड बॉक्सेस एकदा परत नीट बघून घ्या. प्रधानमंत्री युट्यूब सिरीज तुम्ही जेवताना, फिरताना, प्रवास करताना जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्याचे अर्धा तास, पाऊण तास व्हिडिओ आहेत ते तुम्ही छान प्रकारे बघू शकता. के सागरचं मराठी माध्यमामध्ये बुक आहे बिपिन चंद्राचा अनुवाद, तो तुम्ही वाचू शकता. रिव्हिजन ज्यांना आता करायचे, ज्यांना आता समजा मे बी हिस्ट्री टॉपिक त्यांनी आता डीप मध्ये केलं नसेल आणि त्यांना आता 2-2.5 महिन्यामध्ये फक्त एक सिंगल बुक म्हणून रिव्हिजन करायचे असेल तर त्यांनी समाधान महाराजांचं बुक टू म्हणजे कव्हर टू कव्हर बुक तुम्ही ते चांगल्यापैकी रिव्हिजन करा. बऱ्यापैकी तुमचं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. सरांनी ते बुक बनवताना खूप सारे मल्टिपल बुक्स आधार घेतलाय आणि सगळ्या बुक्स मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स एका बुक्स मध्ये टाकलेत. त्यामुळे तुम्ही त्याचाही बुक जर तुम्हाला वेळ कमी असेल तर त्या बुकचा देखील अभ्यास करणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. जॉग्राफीसाठी तुम्ही 2 NCERT 11वीच्या आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे. जीसीलँगचं बुक तुम्ही ऍडिशनल रेफरन्स म्हणून वापरू शकता आणि मराठी माध्यमासाठी सौदी सरांचं पुस्तक वापरू शकता. महाराष्ट्र भूगोलासाठी नक्की तुम्ही दीपस्तंभाचंच पुस्तक वापरा. कलरफुल आणि एकदम डायग्राम मॅप्स थ्रू एक्सप्लेन केलेला कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत, त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. ऍटलास तुम्ही एक ऍडिशनल स्टडी जेव्हा तुम्हाला काही काही लोकांना मॅप्सची आवड असते, मॅप्स त्यांचं चांगल्या प्रकारे रिटेन्शन राहतं, तुम्ही त्याचा पण फायदा त्याच्यामध्ये करून घेऊ शकता. पर्यावरणासाठी शंकरायस इंग्लिश मीडियमसाठी आणि तुषार घोळपे सरांचं मराठी मीडियम मधून बुक तुम्ही वापरू शकता. रिमोट सेन्सिंगसाठी मी सांगितलं असे 3 चॅप्टर्स तुम्हाला याच्यामध्ये वापरायचे आहेत.
आणि सुमन सोळंके सरांचं टॉपिक कन्साइज एक छोटंसं बुक आहे, ते तुम्ही वापरू शकता. GS1 GS4 चा लिंकेज कसे करायचे आपण सिलेबसमध्ये पाहूया. आणि ऍग्रिकल्चर साठी तुम्हाला 2 बुक्स याच्यामध्ये आहेत, 11वी-12वीचे राज्यशासनाचे बुक्स आणि अरुण कात्यान सरांचं व्हॉल्यूम 1. आणि हा टॉपिक तर आपण अगोदर एनवायरमेंट मध्ये कव्हर केलाय. तर हे सगळे रिसोर्स वापरून तुम्ही GS1 चा एक अप्रोच तुमची बुक लिस्ट ठेवून केला पाहिजे. आता आपण सिलेबस मध्ये पाहूया की सिलेबस मध्ये या बुक सोर्सचा कसा रेफरन्स असला पाहिजे. तर एक आता हा जो मागच्या वर्षी आयोगाने मेन्सचा सिलेबस अपडेट केलाय, GS1 चा सिलेबस आहे. GS1 मध्ये आणि इतिहास भूगोल असं मेन्शन केलंय आणि साधारण 150 गुणांसाठी आपल्याला हा टॉपिक असतो. साधारण हिस्ट्री याच्यामध्ये 60 मार्क्ससाठी, जिओग्राफी 60 मार्क्ससाठी आणि ऍग्रिकल्चर याच्यामध्ये जो पाठ आहे तो 30 मार्क्ससाठी. साधारण असं या 150 मार्कांचं याच्यामध्ये वेटेज असतं. तर आपण एक काम करूया, आता सिलेबस नुसार कोणकोणते टॉपिक्स कोणकोणत्या पुस्तकामधून केले पाहिजे असं रिव्हर्स इंजिनिअरिंग याच्यामधून करूया. तर इतिहासामधला पहिला जो 1.1 टॉपिक आहे, तर हा आपण बघूया की साधारण ब्रिटिश सत्तेची स्थापना 1.1, 1.2, 1.3, इव्हन 1.4, 1.5 या सगळ्याच टॉपिकसाठी तुम्हाला एक 2 सोर्सेस वापरायचे. इंग्लिशमध्ये वापरत असाल तर तुम्ही स्पेक्ट्रम वापरू शकता आणि मराठी माध्यमासाठी तुम्ही कोळंबे सरांचं बुक किंवा मग ग्रोवरचं बुक, हे 2 बुक पैकी तुम्ही या गोष्टी कव्हर करू शकता. पण लक्षात ठेवा, ग्रोवर सरांचं बुक खूप जास्त मोठे आहे, त्यामुळे तुम्ही ते फर्स्ट पेज टू लास्ट पेज अजिबात कव्हर करायची गरज नाही. तुम्ही सिलेबस मधले पॉईंट उचलायचे आणि त्याच्या रिलेटेड जे टॉपिक्स त्याच्यामध्ये दिले असेल तेवढीच गोष्ट वाचणं महत्वाची. लक्षात घ्या, मेन्सचा सिलेबस त्यांनी एवढा फोडून फोडून का दिलाय, तर तुम्ही तेवढंच वाचणं एक्सपेक्टेड आहे. खूप सारे विद्यार्थी मला असं विचारतात की मग हिस्ट्री खूप जास्त वास्ट आहे, 700-800 पानांचं बुक आहे आणि त्याच्यामधून मग एवढं वाचल्यानं कसं रिटेन्शन राहील. तुम्हाला 700-800 पानं वाचण्याची बिलकुल गरज नाही. उदाहरणार्थ त्याचा अभ्यास कसा करायचा बघा, की आता ब्रिटिश सत्तेची स्थापना याच्यामध्ये काय दिलं त्यांनी, ब्रिटिश इंडिया कंपनीच्या भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्ध. तर तुम्ही सगळे 5 पानं वाचणे गरजेचं नाही. समजा प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्ध, तर तुम्ही काय केलं पाहिजे, पोर्तुगीज मध्ये कोणती युद्ध झाली आहेत, डच विरुद्ध कोणती युद्ध झाली आहेत, म्हैसूर ब्रिटिश वॉर कोणते आहेत, मराठी विरुद्ध कुठली युद्ध झाली आहेत, ही 4 स्वरूपात तुम्ही माहिती बघा. याची काय चार्ट तयार करा, तेवढीच माहिती बघा. इव्हन समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये खूप चांगले तक्ते याच्यामध्ये दिले, तेवढाच अभ्यास करा. तुम्ही खूप सारे डिटेल्स याच्यामध्ये मग अगोदर काय घडलं, युद्धामध्ये काय घडलं, युद्धानंतर काय घडलं, जास्त डिटेल्स केला तर तुमचा याच्यामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे स्पेसिफिक गोष्टी सिलेबसला धरून करा. किंवा तैनाती फौजेचं धोरण आहे, तर मग हे धोरण नक्की कुणी दिलंय, याच्या मागचे मेन कन्सेप्ट कोणाची होती, त्यांनी काय काय काम केलंय, या गोष्टी बघा. असं सिलेबसला तुम्ही गोष्टी धरून याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा समजा हा टॉपिक आहे वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल, तार उद्योग, जमीन जमीन सुधारणा. जमीन सुधारणाचे टॉपिक असेल तर कोणकोणत्या गोष्टी आहेत, परमनंट लँड सेटलमेंट असेल, म्हणजे कायमधारा पद्धत असेल, रयतवारी पद्धत असेल, तर पॉईंट वाईज अभ्यास करा. कायमधारा पद्धत कोणी दिली आहे, रयतवारी पद्धत कोणी दिली आहे, त्याचे नक्की काय काय त्याच्यामध्ये इंटरनल त्याच्या कन्सेप्ट काय होती, स्पेसिफिक अभ्यास करा. तुम्ही जास्त डिटेल याच्यामध्ये काम करणे अजिबात एक्सपेक्ट नाही. दुसऱ्या गोष्ट असं की धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा कोण कोण झाल्यात, एकदा चळवळींचा आढावा घ्या की नक्की कोणकोण चळवळी झाल्यात आणि त्या चळवळीमध्ये त्याच्यामधून काय काय त्याचं आउटपुट होतं, त्याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे लिडर्स त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि त्याचा याच्यामध्ये अभ्यास करा. दुसरी गोष्ट असेल की 1.3 याच्यामध्ये पण त्यांनी टॉपिक सोडून दिलाय, या टॉपिकचा पण सेम अभ्यास करायचा आहे. आता दुसरी याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट बघा, सिलेबस सोर्सेस सेम असणार हे 2च टॉपिक आणि मध्ये तुम्ही एक समाधान महाजन सरांचं पुस्तक याला जोड म्हणून देऊ शकता. कारण समाधान महाजन सरांच्या टॉपिक मध्ये या पुस्तकाच्या चार्ट स्वरूपात माहिती दिली. मी सांगितलं की युद्ध असतील, जमीन सुधारणा असतील, टपाल तार, रेल्वे, वृत्तपत्रे. आता सरांनी एक्झाम्पल सांगायला तर वृत्तपत्रांची पूर्ण लिस्ट दिली आहे, ते वृत्तपत्र कोणी सुरू केलं आणि किती साली सुरू झाले याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की या 2 टॉपिक्स मध्ये सिलेबस चांगला कव्हर नसेल केला, तर तुम्ही समाधान महाजन सरांचं बुक मधून या गोष्टी बघू शकता. पुढच्या या टॉपिक्स मध्ये पुणे सेम गोष्टी कव्हर करायचे आहेत. आता जो या चळवळी असतील, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज आणि या सगळे इतर चळवळी असतील, तर ह्या सिलेबसला तुम्ही एकदा तुमच्या प्रायमरी सोर्स म्हणून वाचल्यानंतर तुम्ही एकदा जरूर विकिपीडियावर सर्च करा. एक्झाम्पल समजा रामकृष्ण मिशनचा आपण एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊया. तुम्ही एकदा पुस्तकातून हा सोर्स कव्हर करा, त्याच्यानंतर एकदा विकिपीडिया रामकृष्ण मिशन सर्च करा, किंवा तिथं काही महत्वाच्या पर्सनॅलिटीच्या इमेजेस दिसतील, काही महत्वाच्या घटनांचे फोटो दिसतील, एखादं अधिवेशन झालं असेल, एक महत्वाची त्यांची महासभा झाली असेल, त्याच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये दिसतील आणि कदाचित एमपीसी त्याच्यावर क्वेश्चन लगेच विचारेल. त्यामुळे तुमचा अभ्यास पण थोडा इंटरेस्टिंग होईल याच्यामध्ये. आणि आपण जे म्हणतो हिस्ट्री खूप फॅक्च्युअल आहे, तर फॅक्च्युअल गोष्टीला थोडासा एक
इंटरेस्टची जोड दिली तर तुमच्या मेमरी रिटेन्शन खूप चांगल्या प्रकारच्या मध्ये राहू शकतं. त्यामुळे एकदा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला वेळ मिळाला त्या गोष्टी तुम्ही इंटरनेटवर विकिपीडियावर सर्च करा. आता पुढचा पण जो टॉपिक असेल 1.4 1.5 यासाठी पण तुमच्या सेम गोष्टी तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करू शकता. संपत्तीचे वयन, दादा नवरोजी. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला हा सिलेबस दिसल्यानंतर फक्त तुम्ही संपत्तीवान सिद्धांत तर जरूर पहा, पण दादा नवरोजींनी इतर भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काय काम केलंय, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल कोणते ग्रंथ लिहिले आहेत, पहिल्यांदा भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांनी मोजमाप पहिल्यांदा केलं होतं, मग ती अमाऊंट नक्की किती होती, कशा प्रकारे त्यांनी मोजमाप केलं होतं, किंवा त्यांनी अर्थव्यवस्थेसंदर्भात कोणकोणते ग्रंथ पुस्तकं लिहिली त्याचा एकदा अभ्यास करा. म्हणजे तुमची अभ्यास करण्याची पद्धत नॅरो पाहिजे, पण तुम्हाला एका टॉपिक करताना आणखी 10 एमपीएससी कुठले क्वेश्चन विचारू शकतील याचा तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं पाहिजे. दुसरं, समजा आता आधुनिक उद्योगांचा उदय हा टॉपिक नवीन मेन्सनी सिलेबसमध्ये ऍड केलाय, तर भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका असेल, की समजा जे काही किर्लोस्कर पंप असतील किंवा जे काही नवीन नवीन उद्योजक भारताच्या प्री इंडिपेंडन्स फेजमध्ये ऍड झाले असेल, त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान दिलं त्याची माहिती घ्या. त्यांनी कोणकोणत्या कंपन्या स्थापन केल्या, कोणकोणत्या प्रकारचे उद्योग स्थापन केले, कागद, ताग, कापूस, सूतगिरण्या, ज्या गणित गोष्टी त्यांनी स्थापन केल्या, कुठे कुठे केल्या, त्याचे पहिले संस्थापक कोण होते, या गोष्टी मी त्याच्यामध्ये बघून घ्या. हा टीएक्स स्वराज फंड नावाचा एक छोटासा टॉपिक याच्यामध्ये एक्सप्लिसिटली आता आयोगाने दिलेला आहे. अगोदर हा टॉपिक एमपीएससीने इम्प्लिसिट आयोगामध्ये सिलेबस मध्ये दिला होता, पण आता टॉपिक त्यांनी एक्सप्लिसिटली केला, तर तुम्हाला याचा डिटेल करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही मेन प्रायमरी सोर्सेस मधून जेव्हा याचा अभ्यास करसाल, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एकदा विकिपीडियाला सर्च टिळक स्वराज फंड असं नेटला सर्च करा, त्याच्यामध्ये एखाद्या महत्वाच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये खूप जास्त योगदान दिलंय का, कुठला जास्त पैसा त्याच्यामध्ये पुरवलाय का, किंवा एखादी टिळक स्वराज फंडामध्ये काही स्पेसिफिक गोष्ट आहे का, त्याचं एखादं अधिवेशन घडलंय का, किंवा नक्की हा फंड का केला होता, याचं काय कारण होतं, टिळकांचं यांचं काय रिलेशन होतं, या गोष्टी मी त्याच्यामध्ये बघून घ्या. आणि तुमच्या प्रायमरी सोर्सेस मध्ये याच्या इतर डिटेल्स तुम्ही एक शॉर्ट नोट्स करून किंवा स्टिकी नोट्स करून तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. किंवा स्पेसिफिकली मेन्शन केलंय गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान काय होतं. मग गोपाळकृष्ण गोखलेंचा तुम्ही नॉर्मल अभ्यास प्रायमरी सोर्स मधून करसाल, पण तुम्ही त्याचा अभ्यास करताना इतर गोष्टी बघा, त्यांचे ग्रंथ संपदा कोणती आहे, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिलेत. त्यामुळे तुम्ही इतिहास अभ्यास करताना खूप जास्त सिलेबस आहे आणि मला 700-800 पानं वाचायची, असा अभ्यास न करता मला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे, हे डोक्यात ठेवा. वी हॅव टू कव्हर सिलेबस, नॉट बुक्स. ही गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवली तर खूप चांगले मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये पडू शकतात. सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे भारतीय राष्ट्राचा उदय आणि विकास. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण इंडियन नॅशनल काँग्रेस ची स्थापना, त्याच्या महत्वाच्या चळवळी, असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, आणि त्याच्यानंतर 1942 ची चलेजावची मुवमेंट, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. कोणकोणते नेते महत्वाचे समाविष्ट होते, महाल म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेस्ट यांच्या त्याच्यामधला संबंध, त्याच्यामधले महत्वाचे नेते, याच्यामधल्या गोष्टी बघून घ्या. समजा उदाहरणार्थ होम रूल चळवळीचा अभ्यास तुम्ही करताय, तसंच एकदा विकिपीडियाला जाऊन होम रूल चळवळ सर्च करा. विकिपीडिया जे काही तुम्हाला वाचल्या गोष्टी मिळतात, पण डायरेक्ट तुम्ही होम रूल चळवळ सर्च करू नका. अगोदर प्रायमरी सोर्स मधून तुम्ही याचा अभ्यास करा आणि नंतर एक एक्स्ट्रा एडिशन म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पण लक्षात ठेवा, एक एक टॉपिक वाचला लगेच तुम्ही त्याचा इंटरनेटला सर्च करू नका, पूर्ण वाचून घ्या. जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळतोय तेव्हा तुम्ही या गोष्टींची माहिती घ्या. नंतर या ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतील, समजा आता ॲलन ह्यूम स्पेसिफिकली ऍड झाले, अॅनी बेझंट स्पेसिफिकली ऍड झाले, अरविंदो स्पेसिफिकली ऍड झाले, तर या टॉपिकचा थोडासा जास्त डीप मध्ये तुम्ही नेटवरून अभ्यास करू शकता. आता 1.6 टॉपिक साठी तुम्ही समाधान महाजन सरांचं बुक वापरा, कारण सरांनी हे सगळे उठाव याच्यामध्ये चार्ट स्वरूपात दिलेले आहेत, किंवा हे जे महत्वाचे नावं पर्सनॅलिटी असतील, या पुस्तकाचा अभ्यास तुम्ही 11वीचं राज्यशास्त्राचं मी मगाशी जे बुक सांगितलं त्याच्यामध्ये या लोकांबद्दल स्पेसिफिक माहिती दिली, त्यामुळे ती वाचून घ्या. आणि हे ज्या चळवळी असतील, क्रांतिकारी चळवळ किंवा पंजाबमधील चळवळ, आझाद हिंद सेना, या महत्वाच्या गोष्टी तुम्ही समाधान महाजन सरांच्या बुक मधून घेऊ शकता. एक्झाम्पल, आझाद हिंद सेनेचा स्पेसिफिक उल्लेख याच्यामध्ये केलाय, तर या चळवळी संदर्भात, या चळवळी भारताबाहेर कुठे कुठे घडल्या याचा पण जरा एकदा माहिती घेऊन घ्या. तिकडं सिंगापूरला काय घडलं असेल, जपानमध्ये काय घडलं असेल, त्या टॉपिकचा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करून घ्या, की नक्की तिथं कुठल्या महत्वाच्या पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये योगदान दिले, त्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. तेव्हा असा रेट्रोस्पेक्टिव्हली अभ्यास करा. या सगळ्या चळवळीचा अभ्यास तुम्ही समाधान महाजन सरांच्या बुक मधून करू शकता. गांधीयुगाची चळवळ पण तुम्ही जे मगाशी सांगितले त्यामुळे चांगल्या गोष्टी दिल्या, रिव्हिजन म्हणून तुम्ही परत एकदा समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरू शकता. आता या ज्या गोष्टी आहेत, प्रजा पार्टी किंवा संयुक्त पक्ष, हे तुम्हाला पॉलिटिक्स आफ्टर इंडिपेंडन्स टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण भेटतील. तसं तुम्हाला मेन समाधान महाजन सरांचं बुक किंवा स्पेक्ट्रम ग्रोअर मध्ये पण या गोष्टी भेटतील. पण पोस्ट इंडिपेंडन्सच्या टॉपिक मध्ये या टॉपिक बद्दलचं जास्त रिलेन्स तुम्हाला त्यामध्ये भेटून देईल. आता दुसरा एक महत्वाचा टॉपिक म्हणजे या सगळ्या ब्रिटिश प्रशासनाधीन घटनात्मक विकास. याच्यामध्ये अगोदर सिलेबसमध्ये स्पेसिफिक माहिती नव्हती, पण आता त्यांनी स्पेसिफिक माहिती करून दिली तुम्हाला, की कोणकोणत्या
भारताची जी राज्यघटना असेल ही घटना घडण्यासाठी जे काही अगोदर परिषद आणि कायदे झाले होते त्यांचा कसा रिलेव्हन्स होता. 1861, 92, 09, 19, 35. इव्हन GS2 मध्ये अभ्यास करताना तुम्ही आता डीप मध्ये अभ्यास करणार आहात, पण तेव्हा तुम्ही पॉलिटी अँगल याचा अभ्यास करताल. आता तुम्हाला ऐतिहासिक अँगल याचा अभ्यास करायचा की प्रत्येक कायदा घडताना ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यामध्ये काय होती, कोणकोणत्या महत्वाच्या पर्सनॅलिटी याच्यामध्ये काम केले, तसा स्पेसिफिक अभ्यास करून घ्या. इंटरनेटची मदत घेता आली तर जरूर घ्या, पण तुम्हाला GS2 मधला टॉपिक आणि प्लस GS1 मधला हिस्ट्री टॉपिक असे लिंक करून याचा अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पूर्ण टॉपिक लिंक करसाल तेव्हा तुमचं एक तर वेळ वाचतो, दोन दोन टॉपिकचा अभ्यास एकाच वेळेमध्ये होतो आणि त्याचं रिटेन्शन खूप चांगल्या प्रकारे राहतं. तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताना तर ऐतिहासिक पार्श्वभूमी जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं मेमरी रिटेन्शन खूप चांगल्या प्रकारे त्याचं राहतं. त्यामुळे हे टॉपिक GS1, GS2 तुम्ही लिंक करू शकता. हे टॉपिक तुम्हाला इव्हन स्पेक्ट्रम मध्ये आणि समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या प्रकारे कव्हर केले दिसून येऊ शकतात. वन पॉईंट 10 टॉपिक आहे सत्तेच्या हस्तांतरणाकडे आणि 1.11. 1.10 साठी जुनेच आपले जे सांगितले सोर्स आहे, जसं आपण जे आता कायदे बघितले होते, ऍक्ट बघितले, तसेच स्पेसिफिक त्यांनी योजना दिल्या आहेत, वेव्हल योजना, कॅबिनेट मिशन. स्पेसिफिक तुम्ही समाधान सरांनी शॉर्ट स्वरूपात दिलेत, त्या पुस्तकातून वाचू शकता. तुम्हाला वेळ असेल तुम्ही इंटरेस्ट सर्च करून याची अतिरिक्त माहिती घेऊ शकता. 1.11 जो स्वातंत्र्योत्तर भारत आहे याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं पॉलिटिक्स आफ्टर इंडिपेंडन्स, NCERT, के सागरचं मराठी प्रश्नातलं मराठी माध्यमातलं बुक आणि प्रधानमंत्री युट्यूब सिरीज, या तिन्ही मधून तुम्ही या पूर्ण टॉपिकचा अभ्यास करू शकता. नक्की त्याच्यावर 10 ते 12 क्वेश्चन जनरली विचारले गेलेत, त्यामुळे हा टॉपिक इग्नोर करू नका. स्पेसिफिकली याच्यामध्ये गोष्टी दिल्या, याच्यामध्ये जयप्रकाश नारायण, आणीबाणी, काश्मीर, पंजाब, त्यामुळे स्पेसिफिक टॉपिक वाईज अभ्यास करा. इन जनरल पुस्तकाचा कव्हर टू कव्हर पुस्तक वाचू नका. स्पेसिफिक सिलेबस मधल्या गोष्टी त्या पुस्तकातून तुम्ही 1 बाय 1 कव्हर करू शकता. महिलांची चळवळ आणि वांशिक चळवळ हे पण समाधान महाजनच्या पुस्तकामध्ये याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक. सगळ्यात खूप जास्त इम्पॉर्टंट VIP टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतो, कारण 15 ते 20 मार्क, इव्हन 20+ मार्क्स पण 60 पैकी याच्यामध्ये येऊ शकतात. या टॉपिकचा रिलेव्हन्स म्हणजे हे सारे समाजसुधारक कोणत्या ना कोणत्या अँगलने महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पण समाविष्ट होते. त्यामुळं तुम्हाला इन जनरल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या सगळ्या समाजसुधारकांचं योगदान दिसून येतं. त्यामुळे हा टॉपिक करताना फक्त समाजसुधारक म्हणून केलेली भूमिका तर महत्वाची आहेच, त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामामध्ये या पर्सनॅलिटीचं योगदान काय आहे ते पण तुम्ही याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि आता आयोगाने अगोदर काही 10-12 समाजसुधारक दिले होते, पण इतर समाजसुधारकांबद्दल पण ते क्वेश्चन विचारत होते, पण आता त्यांनी स्पेसिफिक करून दिलेले आहे. जे काही आता आय थिंक सार्वजनिक काकांपासूनचे पुढचे सगळे समाजसुधारक असतील, हे स्पेसिफिक यांनी याच्यामध्ये मेन्शन केले. संत गाडगेबाबा अगोदर एक्सप्लिसिटली मेन्शन नव्हतं, किंवा बाबा आमटे असतील, तुकडोजी महाराज किंवा चिपळूणकर वगैरे, हे स्पेसिफिकली याच्यामध्ये मेन्शन नव्हतं. आता ते स्पेसिफिकली त्याच्यामध्ये मेन्शन केलंय. त्यामुळे तो तुम्ही अभ्यास करताना आता 1 बाय 1 अभ्यास केला पाहिजे. यासाठी तुम्ही मगाशी मी सांगितलं की विपुल थोरमटे सरांचं बुक याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक समाजसुधारकाचे जन्म कुठून झाला, त्यांनी काय काय काम केलं, त्यांना कोणकोणते महत्वाचे पुरस्कार भेटले, कोणकोणते महत्वाचे काम त्यांनी केलंय, कोणकोणती पुस्तकं त्यांनी लिहिली, किंवा त्यांचं स्पेसिफिक कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त काम होतं, त्या रिलेटेड त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यांनी त्याच्यावर कशी मात केली, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोट स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे समाजसुधारकासाठी तुम्ही एकच बुक विपुल थोरमटे सरांचा त्याच्यामध्ये वापरू शकता. जर तुम्ही विपुल थोरमटे सरांचा टॉपिक विपुल थोरमटे सरांच्या पुस्तकातून हा टॉपिक कव्हर केला, तुम्हाला तो टॉपिक परत गाठा सरांच्या पुस्तकातून कव्हर करण्याची गरज नाही. गाठा सरांच्या पुस्तकामध्ये टॉपिक थोडे पॅराग्राफ स्वरूपात दिलेत, पण विपुल सरांच्या बुकमध्ये पॉईंट वाईज दिले असते, त्यामुळे मग तुम्हाला कमी वेळामध्ये रिव्हिजन स्वरूपामध्ये खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. दुसरा एक थोडासा तुलनेने कमी मार्क देणारा टॉपिक म्हणजे 1.13 महाराष्ट्र सांस्कृतिक वारसा, कल्चर हेरिटेज. याच्यामध्ये साधारण हा टॉपिक आयोगाने आता नवीन ऍड केलेला आहे. बाकी टॉपिक अगोदर पण सिलेबस मध्ये होता, पण थोडासा भक्ती, दलित, नागरी, ग्रामीण, वाङ्मय किंवा थोडासा फोडून दिलाय आपण असं म्हणू शकतो. अगोदर थोडा जनरल होतं, नृत्य, चित्रपट, संगीत वगैरे स्पेसिफिक गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या नव्हत्या. आता हा टॉपिक थोडासा डेप्थ मध्ये आयोगाने दिलाय. या टॉपिकसाठी तुम्ही नक्कीच गाठा सरांचं आधुनिक भारताचा इतिहास लक्षात घ्या. महाराष्ट्राचा इतिहास नाही, मी भारताचा इतिहास गाठा सरांचं एक सिलेबस नुसार केलेलं पुस्तक आहे. याच्यामधलं फक्त 1.13चा टॉपिक तुम्ही त्याच्यामध्ये 40-50 पान आहे तेवढेच फक्त झेरॉक्स करून वाचू शकता.
किंवा तुमच्याकडे मित्राकडे असेल तुम्ही ते घेऊन वाचू शकता. फक्त तेवढाच टॉपिक त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. या टॉपिकचं थोडंसं बेनिफिट टू कॉस्ट रेशो कमी आहे, कारण खूप जास्त कल्चर खूप जास्त ओपन एंडेड आहे आणि खूप जास्त याच्यामध्ये वेग क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे याचं शक्यतो कमी मार्क्स येतात. साधारण एक 5 ते 7 क्वेश्चनचा आउटपुट क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. तर तुम्ही जास्त या टॉपिकचं टेन्शन न घेता कुठल्या तरी एका सोर्स मधून करा. इव्हन समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये पण याचे शेवटचे 30-40 पान आहेत, ते तुम्ही वाचून जास्तीत जास्त मार्क तुम्ही याच्यामध्ये मिळू शकता. फक्त लक्षात ठेवा की आता लोणार सरोवर थोडंसं वेगळी गोष्ट ऍड केली आहे, महाशतिक किल्ले नवीन ऍड केलेत, किंवा कालनेरी एलिफंटा यावेळेस थोड्या स्पेसिफिकली ऍड केल्यात. तर तुम्हाला थोडं इंटरव्ह्यूची माहिती मिळेल तर बघून घ्या. समजा तुम्ही एक्झाम्पल एलिफंटा केव्स बघताय, एलिफंटा केव्ह सर्च विकिपीडियाला सर्च करा. नक्की मग एलिफंटा केव्ह नक्की ऐतिहासिक काळामध्ये कुठल्या राजांनी बांधली आहे, त्याला किती वर्ष झाली आहेत, किंवा तिथे एखादी महत्वाची कैलास मूर्ती किंवा एलिफंटा, नक्की एलिफंटा नाव त्याला एलिफंट म्हणजे हत्तीवरून काय पडलं याचा रेफरन्स काय असेल, किंवा ते कुठल्या बेटावर बसलंय, त्याला किती वर्ष झाली, त्याला युनेस्कोचा काय दर्जा आहे का, या गोष्टी बघून घ्या. आता लोणार सरोवरला काहीतरी नुकतंच करंट अफेअर मध्ये दिसलं की काहीतरी दर्जा त्याला प्राप्त झालाय, रामसर साईट मध्ये दाखल झालाय का, अशा गोष्टी तुम्ही बघू शकता, कारण त्या करंट रिलेटेड आहे. त्यामुळे ऐतिहासिक रेफरन्स नक्कीच त्याला द्या, पण करंटचा रिलेन्स घेऊन तुम्ही फक्त एक जास्तीत जास्त थोडासा ओझरता अभ्यास केला तर फायदा आहे. फक्त याच्यात जास्त वेळ घालू नका, कारण याचा नक्कीच आउटपुट खूप कमी आहे. आता पुढचा टॉपिक म्हणजे जॉग्राफी, म्हणजे भूगोल. भूगोलाचा अभ्यास करताना मी सांगितलं तसं की सोर्सेस कमी ठेवा, जास्तीत जास्त रिव्हिजन याच्यामध्ये तुम्ही ठेवली पाहिजे. अभ्यास करताना डायग्राम्स आणि मॅप्सचा वापर करा. 2.1 भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र याच्यामध्ये जे 11वीच्या आणि 12वीच्या एनसीईआरटी मी तुम्हाला सांगितल्या त्याच तुम्ही याच्यामध्ये केल्या पाहिजे. मराठी माध्यमासाठी 34 पुस्तक याच्यामध्ये वापरू शकता. हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी याचे एनसीईआरटी मध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. इव्हन जीसी लॉंग सरांच्या बुकमधून पण काही सिलेक्टेड टॉपिक्स तुम्ही याच्यामध्ये करू शकता. जॉग्राफीचा अभ्यास करताना जर तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी अवघड जात असेल तर मृणालचे काही जॉग्राफीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे मृणालनी याच्यामध्ये कन्सेप्ट एक्सप्लेन केले आहेत. समजा अर्थक्वेक मधल्या टेक्टोनिक प्लेट्स याची कन्सेप्ट असेल तर टेक्टोनिक प्लेट्स नक्की कशामुळे होतात, सी फ्लोर स्प्रेडिंग ही कन्सेप्ट नक्की काय आहे, व्हॉल्कॅनो कसे तयार होतात ते नक्की, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, डिफरंट व्हॉल्कॅनोमध्ये त्यांनी एक अॅनिमेशन करून त्याच्यामध्ये एक्सप्लेन केले. तर तुमच्याकडे वेळ असेल, आता मेन्स करणाऱ्या मुलांसाठी नक्कीच वेळ कमी असेल, समजा काही मुलं पुढच्या वर्षीची मेन्स देणार असतील त्यांच्यासाठी वेळ असेल तर त्यांनी एकदा व्हिडिओ सहज बघून घ्या. आता मेन्सला असणाऱ्या मुलांसाठी मग फक्त तुम्ही पुस्तकातून कव्हर केलं तर तुम्हाला त्याच्यामधून समजून जाऊ शकतं. हे सगळे कन्सेप्ट असेल तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. इव्हन माझं सजेशन आहे की 5वी ते 12वीचे राज्य शासनाची पुस्तकं आणि एनसीईआरटीची पुस्तकं हे जर तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करणं वाचले नसतील तर ते पण एकदा रिव्हिजन तुम्ही केली पाहिजे. नुकताच 2 आठवड्यापूर्वी जो कंबाईनचा पेपर झाला याचा जर अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला कळेल की ऍज इट इज त्यांनी क्वेश्चन्स महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या जॉग्राफीमध्ये उचललेत. एक्झाम्पल पॅरलेक्स मेथड त्यांनी नक्की कशासाठी वापरतात हा क्वेश्चन विचारला होता. तर हा क्वेश्चन ऍज इट इज स्टेट बोर्डाच्या एका बॉक्समध्ये त्यांना दिसून आला. तर तुमच्याकडे वेळ असेल, जर तुम्ही प्रिलिमसाठी वाचलेले असतील तर वेल अँड गुड, जस्ट तुम्ही एकदा रिव्हिजन करून घ्या सगळ्या जॉग्राफीच्या पुस्तकांची. जर तुमच्याकडे वेळ तेवढा कमी असेल तर तुम्ही फक्त प्रायमरी सोर्सेस त्याचा अभ्यास करू शकता. दुसरा एक टॉपिक नवीन सिलेबसमध्ये ऍड झाला तो म्हणजे मानवी भूगोल, ह्युमन जॉग्राफी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. तर आयोगाने पहिल्यांदाच हे नवीन कन्सेप्ट याच्यामध्ये ऍड केलेत की निश्चयवाद, संभववाद, थांबावं पुढे निश्चयवाद नक्की काय असतील. तर आपण याचा जनरल अभ्यास कधी आतापर्यंत जॉग्राफीमध्ये केलेला नाहीये. तर हा अभ्यास करताना याचा इंग्लिश टर्मिनॉलॉजी बघा. समजा डिटर्मिनिझम याचा सिलेबसचा टॉपिक तुम्ही इंग्लिशमध्ये डाउनलोड करून इंग्लिशचे टॉपिक घ्या आणि सहज ते गुगलवर तुम्ही विकिपीडिया किंवा इतर युपीएससी जे शॉर्ट नोट्स देणाऱ्या वेबसाईट आहे याच्यामधून हा टॉपिक तुम्ही वाचून घ्या. याच्या शॉर्ट नोट्स एक पानाच्या नोट्स काढून घ्या. निश्चयवाद म्हणजे डिटर्मिनिझम म्हणजे नक्की काय असतो, की गो अँड स्टॉप डिटर्मिनिझम नक्की काय आहे, ती थेअरी नक्की कोणी दिली आहे, कुठल्या साली ती थेअरी आली, त्या थेअरीचे महत्वाचे डायमेन्शन्स कोणकोणते आहेत. समजा तुम्हाला एखादं वाक्य दिलं, एखादी कन्सेप्ट दिली तर तुम्हाला विचारतील ही कन्सेप्ट नक्की या थेअरीमधल्या या विचारधारेमधल्या कुठल्या थेअरीशी रिलेटेड आहे. 1, 2, 3 ऑप्शन देतील याच्यामध्ये. तर तुम्ही थेअरीचा फक्त एक बेसिक व्हिडिओ बघू शकता किंवा विकिपीडिया सर्च करून बेसिक 3-4 गोष्टी तुम्ही वाचू शकता. इव्हन जॉग्राफी ऑप्शनल करणारे तुमचे कोणी मित्र असतील त्यांच्याकडून जर तुम्ही याची माहिती काढून घेतली की त्यांचं एखादं बुक असेल सविंदर सिंग किंवा असं कुठलं तरी, त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट नोट्स 4-5 पानांच्या काढून आपल्या नोट्समध्ये तुम्ही याच्या ऍड करून टाका. हा नक्कीच नवीन सिलेबसला ऍड झालाय त्यामुळे तुम्ही याचा स्किप करू नका. मुलं घाबरतील, अवघड असतील त्यामुळे तुम्ही स्किप करू नका टॉपिक. याचे खूप इझी क्वेश्चन्स याचे येऊ शकतात आणि खूप इझी टॉपिक हा आहे, त्यामुळे हा टॉपिक कृपया तुम्ही स्किप करू नका. मानवी वासाचा जो टॉपिक आहे, नागरी वासा, स्थळ, जागा, प्रकार, अंतरे, तर दीपस्तंभाचं जे महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक आहे याच्यामध्ये मानवी वसाहताच्या शेवटीचे 2-3 चॅप्टर्स आहेत मानवी भूगोलाच्या संबंधित. त्या टॉपिक तुम्ही याचा अभ्यास करा. याच्यामध्ये लोकसंख्येचे पॅटर्न्स कसे आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या कमी जास्त कशा आढळते, भूरूप प्रश्नाचे वेगवेगळे प्रकार लोकसंख्या रिलेटेड कसे दिसून येतात,
जसं त्यांनी दिलंय की ग्रामीण नागरिक झालं, किनार क्षेत्र आहे, प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकास असंतुलन. तर याचं सौदे सरांच्या बुक्समध्ये पण याचं दिसेल आणि दीपस्तंभाच्या बुकमध्ये पण याची सारी माहिती दिलेली असेल. आर्थिक भूगोल हे तुम्हाला परत एकदा दीपस्तंभाच्या बुकमधून तुम्हाला याची माहिती मिळू शकते की आता ह्या टॉपिक थोडासा नवीन आयोगाने ऍड केलाय की सेंद्रिय शेती, शाश्वत शेती. तर एकदा नेटला याच्या गोष्टी सर्च करून घ्या. त्याच्यानंतर मासेमारी, मत्स्य व्यवसाय, तर इव्हन इयर बुक किंवा महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे याच्यामध्ये 2-3 पेजेस जे तुम्ही GS4 साठी वाचणार आहे त्याचा तुम्हाला याच्यामध्ये वापर नक्की फायदा होऊ शकतो. किंवा नक्की समस्या काय आहेत, तुम्हाला कॉमन सेन्सने याचे क्वेश्चन नक्की सोडवता येतील. एवढा जास्त अवघड हा टॉपिक नाहीये. खनिज आणि ऊर्जा साधने याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. तर दीपस्तंभाच्या पुस्तकातून तुम्ही हा टॉपिक कव्हर करायचा आहे. कोणकोणती महत्वाची खनिज आहे, त्याचं भारतामध्ये जगाच्या तुलनेने किती पर्सेंटेज आहे, महाराष्ट्रामध्ये भारताच्या तुलनेमध्ये किती पर्सेंटेज आहे, आणि महत्वाचे जिल्हे कोणकोणते आहेत याचा टॉपिक तुम्ही केला पाहिजे. एक्झाम्पल, समजा लोह खनिज असेल तर लोह खनिजाचा अभ्यास करताना तुम्ही ते किती पर्सेंटेज मध्ये महाराष्ट्रामध्ये आढळतं भारताच्या तुलनेमध्ये, तर कोणकोणते महत्वाचे जिल्हे त्याच्यामध्ये आढळतात. एक्झाम्पल सांगतो की समजा चंद्रपूर असेल, नागपूर असेल किंवा भंडारा असेल, असे काही जर तुम्हाला 3-4 जिल्हे त्याच्यामध्ये सापडले तर तुम्ही त्याचे शॉर्ट फॉर्म तयार करा की च ना भ असं काही सर्च करा आणि तुम्ही लोह खनिजला त्याचा निमोनिक्स तयार करा, ते लक्षात ठेवा. कारण ऑप्शन इतके कन्फ्युजिंग असतात कधी कधी आपल्याला नक्की ते नागपूरला आहे की नाही, मग नागपूरच्या यवतमाळ आहे, समजा आयोगाने नागपूर ऑप्शन तर यवतमाळ दिला तर यवतमाळमध्ये आहे की नाही आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे असा अभ्यास करताना काहीतरी निमोनिक्स तयार करा. जॉग्राफीचा अभ्यास करताना जर तुम्ही असे शॉर्ट फॉर्म तयार केले तर खूप चांगल्या प्रकारे रिटेन्शन राहू शकतं. याचे 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की समजा महाराष्ट्रामध्ये सगळे जे पर्वत असतील त्या पर्वतांचे तुम्ही 1 to 3 ऑर्डर तयार करू शकता त्यांच्या उंचीनुसार, आणि आयोगाने जर तुम्हाला दिलं की या पर्वतांची तुम्ही उंचीनुसार क्रमाने मांडणी करा 1, 2, 3, 4, तुम्ही असं जर काही याच्यामध्ये केलं असेल तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतं. किंवा जे नद्या असेल नद्यांची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे याची एक ऑर्डर बनवू शकता. महाराष्ट्रातले जे घाट असेल ते उत्तरेकडून साऊथकडे जर तुम्ही केले तर तुमचे ते जॉग्राफीच्या मॅपच्या अँगल लक्षात राहत नसतील तर तुम्ही त्याचा एक अभ्यास करा, उत्तरेकडून साऊथ करताना, पूर्वेकडून पश्चिमेकडे करताना, त्याच्या थ्रू तुम्ही लक्षात राहू शकता. की नंतर मग तुम्हाला एक्झाम मध्ये ऑप्शन थोडेसे कन्फ्युजिंग आले तर मग तुमचं कन्फ्युजन वाढणार नाही. कारण एक्झाम परीक्षेमध्ये खूप 120 मिनिटांमध्ये 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यामुळे आपलं एक मेंटल प्रेशरमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे अशा जर काही नियमांस तुम्ही तयार केले तर खूप चांगल्या प्रकारे रिटेन्शन तुम्हाला त्याच्यामध्ये राहू शकतं. वाहतूक, पर्यटन हे सगळे टॉपिक्स तुम्हाला दीपस्तंभाच्या पुस्तकामध्ये याच्यामध्ये दिसून येतील. हे टॉपिक थोडेसे नवीन आयोगाने ऍड केलेत. ऋण परवण संबंधी इलेक्ट्रॉनिक व्यवसाय पुणे शहरामध्ये माहिती केंद्र, पुण्यातलं IT पार्कची माहिती घ्या, किती साली स्थापन झाली, त्याचं नाव काय आहे, सिलिकॉन व्हॅली, मग बेंगलोरला सिलिकॉन व्हॅली का म्हणतात, पुण्याचा त्याचा काय संबंध आहे का, किंवा आणखी कोणकोणते IT पार्क भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नवीन तयार होत आहेत, त्या गोष्टी बघून घ्या. त्यांची समस्या पण काय असतील, असे कॉमन सेन्सचा क्वेश्चन येऊ शकतो की IT पार्क संदर्भात कोणत्या समस्या असतात, 3-4 ऑप्शन देतील ते, किंवा IT पार्क रिलेटेड लोकसंख्या आणि मग आपला मानवी भूगोल या 2 गोष्टी टॉपिक लिंक करून देतील की मग पुण्याची लोकसंख्या, मुंबईची लोकसंख्या, किंवा मुंबई IT पार्क म्हणून का डेव्हलप झालं नाही, पुण्याच का डेव्हलप झालं, किंवा नवीन नवीन कुठे IT पार्क डेव्हलप होतात ते, अशा गोष्टी तुम्ही थोडासा कॉमन सेन्स मध्ये अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळू शकतं. पण हे सारे टॉपिक्स तुम्हाला दीपस्तंभामध्ये भेटून जातील. पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा, लेणी, ते आपण मगाशी कल्चर हेरिटेज मध्ये जो अभ्यास केला इतिहासाचा, भारतातल्या लेणी कोणते आहेत, भारतातील किल्ले, ऐतिहासिक शिल्प कोणकोणते आहेत, याचा एक तुम्ही लिस्ट बनवा. फक्त एकदा युट्यूबला किंवा गुगलला त्याचा सर्च करून इमेजेस बघून घ्या. हा जो टॉपिक सांगितला लोकसंख्या भूगोल 2.5, तर याच्यासाठी तुम्ही GS3 मध्ये पण पॉप्युलेशन टॉपिक बघणार आहे की महाराष्ट्रातल्या पॉप्युलेशनचं एक स्ट्रक्चर कसं आहे, महिलांची पॉप्युलेशन, लहान मुलांची पॉप्युलेशन, कॅटेगरी वाईज जातीनुसार जातीने पॉप्युलेशन कशी आहे, जिल्ह्यांचा पॉप्युलेशनचा आकडेवारी कशी आहे, पहिले 3 जिल्हे उतरत्या क्रमाने लावा, पर्सेंटेज नुसार उतरत्या क्रमाने लावा, SC ST ची पॉप्युलेशन, आदिवासी लोकसंख्येची पॉप्युलेशन कुठल्या जिल्ह्यामध्ये असते, पर्सेंटेज नुसार कुठलीच असते, महिलांची पॉप्युलेशन कुठे असते कमी आहे, त्याच्यामध्ये साक्षरता कुठे कमी असते, हे सगळे टॉपिक याच्यामध्ये येऊ शकतात. या टॉपिकचे तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन बघितले तुम्हाला त्याच्यामध्ये कळलं की लोकसंख्या वाढ, घनता किंवा रचना कशा कशा टॉपिकचे कोणकोणते पॅटर्नचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारतात त्याचा तुम्ही करू शकतात. आणि इव्हन तुम्ही GS3 मध्ये याचा अभ्यास नक्कीच करणार आहे. म्हणजे हा जो जन्मदर टॉपिक असेल, मर्त्याता म्हणजे मृत्यूदर, जन्मदर, या टॉपिक तुम्ही नक्की तिथे GS3 करता. जर तिकडे चांगला टॉपिक अभ्यास केला असेल तर तुम्हाला याची परत जास्त वेळ अभ्यास करायची गरज पडणार नाही. 2.7चा आपला जो टॉपिक आहे पर्यावरण भूगोल, जसं आपण सांगितलं की त्याच्यामध्ये 2 सोर्सेस आहे, शंकरायचं एक बुक आणि तुषार घोळकर सरांचं बुक. तर याच्यामध्ये काम करायचं, त्या बुक्स मधले इंडेक्स घेऊन हे जे टॉपिक दिले स्पेसिफिक, जैविक अजैविक घटक, पर्यावरण ऱ्हास, हे सगळे गॅसेस, हरितगृह परिणाम, हे टॉपिक वाईज करायचे. आता ही टाईला एक नवीन कन्सेप्ट ऍड केली आहे, कार्बन क्रेडिट्स काय आहेत,
कारण आपण 2-3 वर्षामध्ये बघतो की क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या खूप साऱ्या वेगवेगळ्या घटना घडतात. फॉरेस्ट फायर्स लागतात, ते म्हणजे जंगलामध्ये आगी लागतायत किंवा पर्जन्याचं प्रमाण खूप अनियमित झालंय. या सगळ्या गोष्टीचं याचं रिलेशन लावू शकतं. किंवा आता एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आहे, या टॉपिकचं नक्की आता काय रिलेव्हन्स आहे, कसं असेसमेंट केलं जातं, त्याचे टप्पे कोण असतात, ते कोणामार्फत केलं जातं, क्योटो प्रोटोकॉल संदर्भात आता नवीन एखादी मीटिंग घडली का, आता संदर्भात नवीन क्लायमेट संदर्भात ज्या जागतिक लेवलला परिषदा घडतात त्या नक्की कुठे घडल्यात, रिसेंटली कुठे घडलीये, मग भारताने त्याच्यामध्ये काही योग्य योगदान केलंय का, कधी भारताचे त्याच्यामध्ये त्याचे समितीचे किंवा सभेचे अध्यक्ष राहिले का, असं करंट अफेअरला लिंक करून तुम्ही या गोष्टी करू शकता. 2.7 जसं मग अशी सिलेबस सांगताना गोष्ट सांगितली की GS1 आणि GS4 या दोन्ही टॉपिकचा तुम्हाला लिंक अभ्यास कसा करायचा तर या टॉपिकवर सुरू होईल. कारण GS4 मध्ये स्पेस टेक्नॉलॉजी नावाचा एक टॉपिक आहे. तर तो अभ्यास करताना तुम्हाला दिसेल की तुम्ही आकाश, अवकाशसंज्ञा, GIS, GPS या संकल्पाचा अभ्यास तुम्ही तिथं करणार आहे. त्यामुळे तिकडचा अभ्यास केला तर तुम्हाला इथे परत तो रिपीट करायची गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला जे सोर्सेस सांगितले, इव्हन GS4 साठी तुम्ही शारदा अकॅडमीचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं बुक वापरू शकता, किंवा इव्हन तिथं तुम्ही जे तुमचे पर्सनल सोर्स असेल ते देखील वापरू शकता. पण एकदा तिकडे चांगला तुमचा सिलेबस कव्हर झाला तर परत एकदा तुम्ही इथे रिपीट करण्याची गरज नाही. दिस इज ओव्हरलॅपिंग सिलेबस. तर हे सगळे टॉपिक तुम्ही त्याच्यामधून करू शकता. लक्षात घ्या की हा टॉपिक थोडासा करंट अफेअर रिलेटेड आहे. की समजा आता मिशन शक्ती काय झालंय, अँटी सॅटेलाइट मिशन काय होतं, उपग्रह संपत्ती आपल्या महाराष्ट्राचे कोणकोणते आहेत, किंवा मिशन शक्तीमध्ये कोणकोणता सॅटेलाइट किती तारखेला त्याची डेट काय होती, त्यांनी कुठल्या सॅटेलाइटला खाली पाडलं होतं, अँटी सॅटेलाइट मिशनचं नक्की काय त्याच्यामध्ये योगदान होतं, का गरज होती, असं मिशन करणारा भारत कितवा देश आहे, अगोदर कोणकोणत्या देशांनी केलंय, हे थोडेसे करंट अफेअर रिलेटेड टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही एकदा याचे शॉर्ट नोट्स काढून ठेवायच्या करंट अफेअर मधून, आणि त्यात इथं एक वही किंवा तुम्ही जिथं तुमच्या कागदामध्ये लिहून तुमच्या या सिलेबसला तिथं तुम्ही अटॅच करून टाकायचा. आता इस्रोचा अभ्यास तुम्ही नक्की GS4 मध्ये सायन्समध्ये परत एकदा करणार आहे. DRDOची एक वेगळी भूमिका, DRDOचे क्वेश्चन आतापर्यंत नाही आले तर DRDOचं आता स्थापना वर्ष बघून घ्या, आता सध्याचे संचालक कोण आहे, त्यांनी कोणकोणती महत्वाची कामं केली याच्यामध्ये त्या गोष्टी बघून घ्या. स्पेस कचरा त्याचा नक्की काय रिलेव्हन्स आताच्या पूर्ण स्पेसमध्ये आहे, कोण जागतिक लेवलला स्पेस कचरा कमी करण्यासाठी काय करतंय का, किंवा संयुक्त नासा इस्रोचे काही प्रकल्प याच्यामध्ये चालू झालेत का, या गोष्टी बघून घ्या. हा, आता दुसरा एक महत्वाचा टॉपिक म्हणजे जो साधारण माझ्या अंदाने इथून पुढे 5-10 मार्क्सला विचारू शकतो, रिमोट सेन्सिंगचा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 11वीच्या एनसीईआरटीचे 6वा आणि 7वा चॅप्टर आणि 12वीच्या एनसीईआरटीचा 6वा, तर हे 3 पीडीएफ तुम्ही प्रिंट घ्या आणि प्रिंट करून याचा अभ्यास करा. याच्या नोट्स शॉर्ट मध्ये हायलाइट करून तुम्ही हे सगळे टॉपिक तिथे तुम्हाला टॉपिक वाईज सिक्वेन्स मध्ये दिसतील. डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग. फक्त हे टॉपिक तुम्हाला अगोदर इंग्लिशमध्ये वाचायला लागतील, बिकॉज सायंटिफिक सब्जेक्ट एनसीईआरटीचे अवेलेबल आहे. मग तुम्ही मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन करून तुम्ही समजू शकता, जास्त अवघड नाहीये. तुम्हाला जर एखाद्या याच्यामध्ये कुठला तरी डाऊट आला तर तुम्ही काय करू शकता, याचं नेटला सर्च करा. एक्झाम्पल समजा तुम्हाला आता प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त काय असतं, तर आता इंग्लिश सिलेबस बघा, जस्ट तुम्ही गुगलला टाईप करा किंवा युट्यूबला एखादा व्हिडिओ बघा, नक्की काय असतं की जी फॉल्स इमेज आपण याच्यामध्ये याला म्हणतो. तर फॉल्स इमेज म्हणजे नक्की काय असतं, किंवा हे ऊर्जा परस्पर क्रिया म्हणजे एनर्जी इंटरॅक्शन नक्की काय असतं, हे तुम्हाला याच्यामध्ये नक्की कळू शकतं. की आता दृश्यमान व्याख्या, डिजिटल, म्हणजे थोडंसं इंग्लिशमध्ये जर तुम्ही याचा अभ्यास केला की आता रिझोल्युशन मी तुम्हाला मग सांगितलं की रिझोल्युशन, तर ऑप्टिकल झूम आपण ज्याला म्हणतो, तर नक्की ते टेक्निकल टर्म्स मध्ये जर तुम्ही त्याचं बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ते लक्षात राहू शकतं. तर पूर्ण 2.8 मधला पार्ट एरियल फोटोग्राफ हा पार्ट तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये एनसीटी मध्ये कव्हर होऊन जाईल. किंवा सुमन सोळंके सरांचं रिमोट सेन्सिंगचं एक स्पेसिफिक बुक आहे, त्याच्यामधून देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकता. जीएस हा थोडासा वेगळा टॉपिक याच्यामध्ये ऍड केलाय. जीएसचा अभ्यास करताना तुम्ही नेटचा खूप जास्त वापर करा. एनपीटीएल लेक्चर्स एक 2 ते 3 पीडीएफ आहे. जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही त्यात पीडीएफ स्कॅन करा आणि त्यात 1-2 पानाच्या नोट्स काढून ठेवा. याच्यामध्ये स्पेसिफिक भूस्थानिक डेटा, समन्वय प्रणाली, राष्ट्र डेटा नक्की काय असतं, मॉडेल व्हेक्टर डेटा नक्की काय असतं, याचे एक्झाम्पल सकट दिले. एखादा सिंपल क्वेश्चन आला की असा डेटा आहे आणि हा डेटा कोणत्या प्रकारचा आहे, मग व्हेक्टर डेटा, राष्ट्र डेटा अशा ऑप्शन देतील किंवा न दाबू. तुम्ही जर बेसिक गोष्टी बघून घेतल्या असेल तुम्हाला नक्की कळू शकतं की याचं उत्तर नक्की काय असू शकतं. तर पूर्ण रिमोट सेन्सिंग टॉपिकला कृपया इग्नोर करू नका. सायंटिफिक आणि खूप इझी टॉपिक आहे. एकदमच फॅक्च्युअल क्वेश्चन आला तुम्ही त्याला इग्नोर करू शकता, पण बाकीचे कन्सेप्ट जे क्वेश्चन असतील ते इझी येतात. प्रिव्हियस क्वेश्चनचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा. प्रिव्हियस क्वेश्चन मधून ऍज इट इज क्वेश्चन रिपीट पण झालेले आहेत आणि त्या रिलेटेड एखादा क्वेश्चन परत त्याच धर्तीवर परत एकदा विचारला जाऊ शकतो. आता तिसरा GS1च्या टॉपिक मधला शेवटचा टॉपिक म्हणजे कृषीचा. आता हा अभ्यास करताना तुम्ही सांगितलं की तुम्हाला याचे 3 टप्पे आहेत. एक 3.1 जो ऍग्री इकॉलॉजी, तर हा टॉपिक करताना तुम्हाला 2 सोर्सेस मी मगाशी पण सांगितले होते. एक शंकर आयस सरांचं बुक आहे आणि एक तुषार घोरपडे सरांचं बुक आहे.
तर मराठी आणि इंग्लिश रिस्पेक्टिव्हली या दोन्ही बुक मध्ये तुम्ही कव्हर करू शकता. फक्त आता तुम्हाला लक्षात द्या, पूर्ण पुस्तक कव्हर करायचं नाही, टॉपिक वाईज कव्हर करायचंय. जसं एक्झाम्पल कार्बन केची देवाणघेवाण, कार्बन सिक्वेस्ट्रेशन मध्ये नक्की काय असतं, याचे प्रकार काय, इंडेक्स मधून हा टॉपिक पूर्ण उचलायचा आणि त्याच्या फक्त महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये नोट डाऊन करायच्या. पूर्ण कव्हर टू कव्हर पुस्तक वाचू नका, पुस्तक मोठं असेल आणि त्या तुलनेत त्याचं रिटेन्शन नाहीये. त्यामुळे असं तुम्ही जर टॉपिक वाईज घेऊन अभ्यास करा की नक्की जैवविविधताचे आतापर्यंत कोणकोणते करार झालेत, शाश्वत शेती आणि संवर्धन शेतीचे याच्यामध्ये रिलेन्स काय, करंट अफेअरमध्ये एखादी गोष्ट त्याच्यामध्ये आली का, ऊर्जा प्रवाह कशा प्रकारे असतो, मग लिनमन्स याच्यामध्ये नियम काय नक्की, लिनमन्स लॉ नक्की काय आहे, त्याचे काय काय प्रकार आहे, परिसंचे प्रकार कोणकोणते असतात, त्याचे नक्की काय रिलेव्हन्स आहे, हे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ओझोन थराचा, ओझोन थर गोष्ट आली, ओझोनचा करार नक्की कोणकोणता आहे, ओझोन थरामध्ये कोणकोणते अग्रीमेंट झालेत त्या गोष्टी बघून घ्या. क्योटो प्रोटोकॉल असेल, जे महत्वाचे कायदे, महत्वाचे समिट्स, महत्वाचे अग्रीमेंट जागतिक पातळी झालेत त्या त्या अग्रीमेंटचा एक चार्ट बनवा, कोणत्या साली झालेत, त्याच्या महत्वाच्या इतर गोष्टी काय. इव्हन या बुक्समध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी सापडतील, पण थोडासा तुलनात्मक अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. तर 3.1चा पार्ट तुमचा जॉग्राफी सिलेबस मधील पर्यावरणाशी रिलेटेड आहे, त्यामुळे तो टॉपिक तुम्ही तिकडून कव्हर करून घ्या. जो थोडासा वेगळा पार्ट असतो म्हणजे आपण स्पेसिफिकली कृषी रिलेटेड, तर तो आपला असतो मृदा आणि दुसरा वॉटर मॅनेजमेंट. हा टॉपिक तुम्ही पूर्णपणे अरुण कात्यान सरांचं बुक, 11वी-12वीचे महाराष्ट्र बोर्डाचे बुक्स आणि महेश गारगोटे सरांचं बुक या बुक मधून कव्हर करायचं आहे. इंग्लिश मिडियम साठी अरुण कात्यान सरांचं व्हॉल्यूम 1, 11वी-12वीचे बुक्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये अवेलेबल आहे. आणि महेश गारगोटे सरांचं बुक, याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस दिलेलं आहे, त्यामुळे पूर्ण टॉपिक तुम्ही याच्यामध्ये कव्हर करा. पण आता एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही हे पुस्तक वापरत असाल तर हे टॉपिक कुठे कुठे दिले, समजा मृदा निर्मिती, सॉइल फॉर्मेशन, मग याचे घटक आणि खनिज स्पेसिफिक गोष्टी दिल्या असतील ना, तेच करून घ्या. तुम्ही एक काम करू शकता, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या पुस्तकामधून या टॉपिकचे नोट्स काढू शकतात. म्हणजे आय थिंक टेलिग्राम चॅनलला प्रणिल गिल्दार सरांचे एक नोट्स पण अवेलेबल होते ऍग्रिकल्चरचे, ते पण तुम्ही याच्यामध्ये रिलॅक्स करू शकता. पण तुम्हाला आता ते नवीन सिलेबस नुसार अपडेट करावे लागतील, तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. किंवा सिंधेस होता, स्त्रोत, स्वरूप, गुणधर्म, तर तुम्ही एकदा या पुस्तकांमधले इंडेक्स बघून घ्या आणि आपल्या सिलेबस नुसार त्या इंडेक्स मधले कोणकोणते टॉपिक्स वाचायला लागतात तेवढेच टॉपिक तुम्ही सिलेक्टिव्हली वाचा. त्याच्यानंतर आता हे जीएस वगैरे तुम्ही रिमोट सेन्सिंग मध्ये कव्हर करणार आहात. वॉटर मॅनेजमेंटचं पण तसंच आहे, पूर्ण हे सगळे टॉपिक्स असतील. हे टॉपिक तुम्ही या 2 सोर्सेस मधूनच वापरा. फक्त एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हा टॉपिक पूर्णपणे वाचाल त्याच्यानंतर तुम्ही महेश गारगोटे सरांचं बुक घ्यायचंय आणि याच्यामधलं प्रिव्हियस क्वेश्चनचं जे अनालिसिस दिलेलं आहे त्यांनी टॉपिक वाईज, मागच्या 2012-13 पासून मेन्स पर्यंत ते आता 19 पर्यंत मेन्स झाली, यापर्यंत जे काही प्रिव्हियस क्वेश्चन त्यांनी झाले त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण त्यांनी 100-200 पानामध्ये दिलेलं आहे. तुमचा अभ्यास झाल्यानंतर पूर्ण एक क्वेश्चन घ्या, पूर्ण क्वेश्चन बाय क्वेश्चन का. तुम्हाला याच्यामध्ये टिपिकल ट्रेंड दिसेल की आयोग टिपिकल क्वेश्चन विचारतोय किंवा या वनस्पतीवर पडणारे आजार कोणकोणते आहेत, वनस्पतीला न्यूट्रिएंट्स मध्ये कोणकोणती कमतरतेमुळे कोणकोणते आजार होतात. तुम्हाला दिसलं की 2013-14 क्वेश्चन आलाय, तो परत 16-17 रिपीट झालाय. तुम्हाला याच्यामध्ये एक ट्रेंड दिसून येईल, तर तुम्ही तसा अभ्यास करा. तर तुम्ही त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चनचा अभ्यास जर याच्यामध्ये ऍग्रिकल्चर स्पेसिफिक केला तर तुम्हाला नक्कीच 30 पैकी 20+ मार्क मिळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण सगळे सिलेबस बघितले, सगळी स्ट्रॅटेजी बघितली. आता शॉर्ट मध्ये आपण या पेपरला शेवटच्या 2 ते 4 मिनिटांमध्ये आपण याचा एक अप्रोच बघूया की जीएस मधला तुम्ही कसं अप्रोच केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की जीएस 1 मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि ऍग्रीमध्ये तुम्हाला जॉग्राफी आणि ऍग्रिकल्चर या टॉपिक मध्ये जास्त मार्क येणार आहे, तुलनेने हिस्ट्रीमध्ये तुम्हाला कमी मार्क्स येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही जॉग्राफी ऍग्रीचा केला पाहिजे, तुलनेने हिस्ट्री तुम्ही फक्त सिलेक्टिव्हली जेवढे पॉईंट वाईज अभ्यास असेल तेवढाच केला पाहिजे. त्यामुळे जॉग्राफी ऍग्रिकलला मॅक्सिमम वेटेज द्या, हिस्ट्रीला कमी द्या. नंतर पेपर अटेम्प्ट करताना पण 2 तासापैकी तुम्ही 1 तास त्याच्यामध्ये जॉग्राफी ऍग्रीला द्या आणि उरलेला 1 तास तुम्ही हिस्ट्रीला द्या. कारण त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रेशरमध्ये तुम्ही जॉग्राफी ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन तुमचे चुकले नाही पाहिजे, हिस्ट्रीचे क्वेश्चन थोडेसे तुलनेने अवघड असतात, त्यामुळे सिलेक्टिव्हली अभ्यास करा. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे 2 तुमचे अभ्यासामधले मेन पिलर असले पाहिजे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी इव्हन नॉट ओनली रिलेटेड टू जीएस 1 पण बाकी सगळे जीएसला पण लागू ठरते, पण जीएस 1 साठी स्पेसिफिक केली. कारण जीएस 1चा सिलेबस बाकी जीएस 2 जीएस 3 सिलेबस पेक्षा खूप जास्त वास्ट आहे. कारण तुम्हाला या जीएस मध्ये 3 मेजर टॉपिक कव्हर करायचे, हिस्ट्री, जॉग्राफी आणि ऍग्रिकल्चर. हिस्ट्रीमध्ये पण भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. जॉग्राफीमध्ये भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, पर्यावरण आहे, रिमोट सेन्सिंग, सायन्स, टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर. तुलनेने मोठे मोठे खूप जास्त टॉपिक्स आहे. त्यामुळे जर तुम्ही सिलेबस आणि प्रिव्हियस क्वेश्चन यांचा जर बेस तुमच्या अभ्यासाला ठेवला नाही तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला एक भीती वाटू शकते या टॉपिकसाठी. आणि लक्षात ठेवा, हा टॉपिक तुमचा मेन सिलेबस मधल्या डे 2 ला होणारा पहिला पेपर आहे जीएस मधला. त्यामुळे हा जर तुम्हाला टॉपिक हा पेपर अवघड गेला
तर याचा परिणाम तुमच्या बाकी जीएस वर पण होऊ शकतो. त्यामुळे खूप कॉन्फिडन्सने या टॉपिकला, या पेपरला पूर्ण तुम्ही फॉलो केलं पाहिजे, या टॉपिकला अप्रोच केलं पाहिजे. जसं मी सांगितलं, सिलेबस प्रिव्हियस क्वेश्चनला धरून लिमिटेड सोर्सेस तुम्ही परत रिवाइज करा. मिनिमम बुक्स, मॅक्सिमम रिव्हिजन, याच्यानुसार तुम्ही अभ्यास केला तर शुअर शॉट तुम्ही 90+ मार्क जाऊ शकतात. इव्हन थोडं आणखी तुम्ही जर त्याच्यामध्ये लीड घेतली तर 100+ मार्क जायला पण हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह झालेले. मी सांगितले सोर्स परत एकदा रिव्हिजन करा. हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघू शकता. आणि काही तुम्हाला याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. याच्यामध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नांचं शंका निरसन याच्यामध्ये केलं जाईल. पुन्हा एकदा तुम्हाला GS1 च्या अभ्यासासाठी आणि इव्हन पूर्ण राज्याच्या मुख्य परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.